हॅलो माय डिअर स्टुडंट, कसे आहात सगळे? मस्त मजेत. वेलकम टू द वर्ल्ड ऑफ अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन अँड ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. तर जे विद्यार्थी 12वी बोर्ड परीक्षा फेस करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अभिनवनं लॉन्च केलेल्या 1 आवर 1 टॉपिक या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला एक इम्पॉर्टंट चॅप्टर ज्याचं नाव आहे अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड हा डिटेलमध्ये लर्न करणार आहोत. ओके, तर विदाउट वेस्टिंग आवर टाइम आपण हा चॅप्टर चालू करूया. तर बघा बाळांनो, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड हा बोर्डसाठी विदाउट ऑप्शन 6 मार्क्ससाठी विचारला जातो आणि विथ ऑप्शन 8 मार्क्ससाठी विचारलेला आहे. ओके, व्हेरी इंपॉर्टंट चॅप्टर आहे. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये बाळांनो आपण मेनली काय स्टडी करतोय, तर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये एक कॉमन ग्रुप आहे ज्याचं नाव आहे कार्बोनिल ग्रुप. ओके, तर बघा, तर केमिस्ट्री रिगार्डिंग कार्बोनिल ग्रुप या टॉपिक मध्ये आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. ओके, तर बघा, याला आपण काय म्हणतोय, कार्बोनिल ग्रुप, सी डबल बॉन्ड ओ. तर या कार्बोनिल ग्रुप मधला हा जो आहे तो कार्बोनिल कार्बन आहे आणि दिस इज कार्बोनिल ऑक्सिजन. ओके, हा जो कार्बोनिल कार्बन आहे तो बाळांनो इलेक्ट्रोफाइल म्हणून ऍक्ट होतोय आणि ऑक्सिजन कडे लोन पेअर आहेत म्हणजे हा काय म्हणून ऍक्ट होतोय, न्यूक्लियोफाइल. तर कार्बोनिल ग्रुप हा एम्बिफाइल आहे म्हणजे विदिन अ स्पेसिस इलेक्ट्रोफिलिक सेंटर पण आहे आणि न्यूक्लियोफिलिक सेंटर पण आहे. ठीक आहे, तर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये हे कार्बोनिल ग्रुप आपण याची केमिस्ट्री लर्न करणार आहोत. तर बघा, फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड. प्रत्येक चॅप्टर मध्ये आपण काय लर्न करतोय, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, त्यानंतर त्याचं प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. तर क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड आपण आधी बघूया. आपण ह्या चॅप्टर मध्ये काय करणार आहोत बाळांनो, अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पहिला आपण अल्डिहाइड आणि कीटोन हा डिटेल मध्ये लर्न करणार. ओके, त्यानंतर हे कंप्लीट केल्यानंतर आपण कार्बोक्सिलिक ऍसिड सेपरेटली स्टडी करणार. तर बघा, क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड. फर्स्ट आहे अलिफॅटिक अल्डिहाइड. अलिफॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय, ज्या वेळेला सीएचओ ग्रुप म्हणजे अल्डिहाइड, बरोबर, अल्डिहाइड सीएचओ ग्रुप हा sp3 कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण अलिफॅटिक अल्डिहाइड असं म्हणतोय. ठीक आहे, तर बघा, हा आहे सी डबल बॉन्ड OH अल्डिहाइड ग्रुप अटॅच टू कार्बन हॅव्हिंग हायब्रिडायझेशन sp3. तर दिस इज क्लासिफाइड इनटू अलिफॅटिक अल्डिहाइड. ओके, आता फॉर्मल्डिहाइड हा sp3 कार्बनला अटॅच नाही तरी पण त्याला एक्सेप्शनली आपण अलिफॅटिक अल्डिहाइड मध्येच कन्सिडर करतोय. तर बघा, हे जे फॉर्मल्डिहाइड आहे इट इज ऑल्सो अलिफॅटिक अल्डिहाइड. त्यानंतर इथं आपण घेतलाय प्रोपेन अल्डिहाइड. तर प्रोपेन अल्डिहाइड मध्ये पण हा जो सीएचओ ग्रुप अटॅच आहे हा sp3 कार्बनला अटॅच आहे, राईट. तर दिस इज ऑल्सो क्लासिफाइड इनटू अलिफॅटिक अल्डिहाइड्स. ओके, व्हेरी सिंपल. त्यानंतर बघा, अरोमॅटिक अल्डिहाइड. अरोमॅटिक अल्डिहाइड म्हणजे काय, ज्या वेळेला सीएचओ ग्रुप डायरेक्टली अटॅच असेल अरोमॅटिक रिंगला त्यावेळेला क्लासिफाय करतो आपण अरोमॅटिक अल्डिहाइड. एक्झाम्पल बघा, बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड मध्ये हा जो सीएचओ ग्रुप आहे हा डायरेक्टली अटॅच टू बेन्झिन रिंग आहे, अरोमॅटिक रिंग, त्यामुळे इट इज क्लासिफाइड इनटू अरोमॅटिक अल्डिहाइड. त्यानंतर सॅलिसाल्डिहाइड बघा, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सॅलिसाल्डिहाइड. सीएचओ ग्रुप डायरेक्टली अटॅच टू बेन्झिन आहे. पॅरानायट्रो बेन्झाल्डिहाइड, दिस इज ऑल्सो डायरेक्टली अटॅच टू बेन्झिन रिंग, त्यामुळे हे आपण क्लासिफाय करतोय कशामध्ये, अरोमॅटिक अल्डिहाइड मध्ये. नेक्स्ट, कीटोन. आता कीटोन मध्ये आपल्याला कीटोनचं क्लासिफिकेशन बघायचं आहे डिटेल मध्ये. तर त्याच्या आधी बघा, हा कीटोनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आर सी डबल बॉन्ड ओ आर, दोन्हीच्या दोन्ही अल्काइल ग्रुप असतात. त्यानंतर द कार्बोनिल ग्रुप इज कीटोनिक ग्रुप व्हेन इट्स बोथ व्हॅलेन्सी आर सॅटिस्फाइड बाय अल्काइल ग्रुप. ओके, इट बायव्हॅलेंट सेकंडरी ग्रुप आहे, म्हणजे हा जो कार्बन आहे कार्बोनिल कार्बन हा सेकंडरी कार्बन आहे, इट इज अटॅच टू अनदर 2 कार्बन ॲटम. ठीक आहे, नेक्स्ट, कीटोन आपण कशामध्ये क्लासिफाय करतो, सेम अलिफॅटिक कीटोन्स अँड अरोमॅटिक कीटोन्स. आता हे जे अलिफॅटिक कीटोन्स आहेत ते फर्दर आपण क्लासिफाइड करतोय कशामध्ये, सिंपल कीटोन्स अँड मिक्स्ड कीटोन, किंवा सिंपललाच आपण सिमेट्रिकल कीटोन्स म्हणतोय किंवा मिक्सला आपण अनसिमेट्रिकल कीटोन म्हणतोय. तर बघा, व्हॉट इज सिंपल और सिमेट्रिकल कीटोन, ज्या वेळेला कार्बोनिल ग्रुप ऑफ कीटोनचा जो कार्बोनिल ग्रुप आहे तो 2 अल्काइल ग्रुपला अटॅच आहे त्यावेळेला त्याला आपण अलिफॅटिक कीटोन्स म्हणतोय. जसं की हा जो कार्बोनिल कार्बन आहे हा मिथाइलला अटॅच आहे आणि या साईडला पण मिथाइललाच अटॅच आहे, दोन्हीच्या दोन्ही अल्काइल ग्रुप आहेत, तर इट इज क्लासिफाइड इनटू अलिफॅटिक कीटोन्स, राईट. तर हे दोन्हीच्या दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असेल तर त्याला आपण म्हणतोय सिमेट्रिकल कीटोन. जसं की इकडं पण मिथाइल आहे या साईडला पण मिथाइल आहे, तर याला आपण काय म्हणतोय, डायमिथाइल कीटोन्स, सिमेट्रिकल. तसंच इथं बघा, हा जो कार्बोनिल कार्बन ऑफ कीटोन आहे हा
इकडं या साईडला इथाईलला अटॅच आहे, या साईडला पण इथाईललाच अटॅच आहे, त्यामुळे दोन्ही अल्काइल ग्रुप सेम असतील तर त्याला आपण सिमेट्रिकल कीटोन म्हणतोय. नेक्स्ट, मिक्स्ड और अनसिमेट्रिकल कीटोन. ज्या वेळेला दोन अल्काइल ग्रुप वेगवेगळे असतील त्यावेळेला त्याला आपण अनसिमेट्रिकल कीटोन म्हणतोय. जसं की बघा, हा जो कीटोनिक कार्बोनिल कार्बन आहे तो या साईडला मिथाईलला अटॅच आहे, या साईडला इथाईलला अटॅच आहे, तर हा आहे इथाइल मिथाइल कीटोन, त्यामुळे हा अनसिमेट्रिकल कीटोन आहे. इथं हा कार्बोनिल कार्बन, इकडं मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि या साईडला आयसोप्रोपाइल ग्रुप अटॅच आहे, तर याला आपण अनसिमेट्रिकल कीटोन म्हणतोय. जर दोन वेगवेगळे अल्काइल ग्रुप असतील तर त्याला अनसिमेट्रिकल कीटोन असं म्हणतोय. आणि दोन्हीच्या दोन्ही अल्काइल ग्रुप असतील कीटोनिक कार्बोनिल कार्बनला तर त्याला आपण म्हणतोय ॲलिफॅटिक कीटोन्स. ओके. नेक्स्ट, ॲरोमॅटिक कीटोन्स. आता ॲरोमॅटिक कीटोन्स म्हणजे काय तर बघा, जर कार्बोनिल कार्बन ऑफ कीटोन हा एका ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असेल किंवा दोन्हीच्या दोन्ही ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असेल तरी त्याला ॲरोमॅटिक कीटोन असं आपण क्लासिफाईड करतो. म्हणजेच एक कीटोन आहे कार्बोनिल कार्बनचा, तो कार्बोनिल ग्रुप आहे, तो एका साईडला अल्काइलला अटॅच आहे आणि दुसऱ्या साईडला ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे अराइल ग्रुपला, तरी त्याला ॲरोमॅटिक कीटोन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. जसं की बघा, वेल नोन एक्झाम्पल बेन्झोफिनोन. बेन्झोफिनोन मध्ये हा जो कीटोनिक कार्बोनिल कार्बन ग्रुप आहे इकडं पण ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे आणि या साईडला पण ॲरोमॅटिक रिंगला अटॅच आहे. ठीक आहे. त्यामुळे याला आपण म्हणतोय डायफिनाइल कीटोन. ओके. हा कशामध्ये येणार? सिमेट्रिकल ॲरोमॅटिक कीटोन मध्ये. ओके. ॲसिटोफिनॉन. तर ॲसिटोफिनॉन मध्ये हा जो कार्बोनिल कार्बन आहे तो एका साईडला अल्काइल ग्रुपला अटॅच आहे आणि एका साईडला अराइल ग्रुपला अटॅच आहे. जर एक जरी अराइल ग्रुप असेल तर त्याला आपण क्लासिफाईड करतोय कशामध्ये? ॲरोमॅटिक कीटोन्स. तर ॲसिटोफिनॉन इट इज अन एक्झाम्पल ऑफ अनसिमेट्रिकल ॲरोमॅटिक कीटोन्स. नेक्स्ट, नॉमेनक्लेचर आपल्याला बघायचं आहे. तर पहिल्यांदा आपण स्टार्टिंगला बघूया अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर. तर अल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर आपण दोन वे मध्ये बघणार आहोत, त्याचं कॉमन नेम अँड देन आययुपीसी नॉमेनक्लेचर. तर बघा, कॉमन नेम मध्ये काय असतंय, जर नंबर ऑफ कार्बन ॲटम एक असेल तर कॉमन नेम मध्ये प्रिफिक्सला यूज करतात फॉर्म. ओके. ज्या वेळेला नंबर ऑफ कार्बन ॲटम दोन असतील त्यावेळेला प्रिफिक्सला यूज करतात ॲसेट. ओके. ज्यावेळेला नंबर ऑफ कार्बन 3 असतात त्यावेळेला कॉमन नेम मध्ये त्याला म्हणतोय आपण प्रोपियॉन. नंबर ऑफ कार्बन ॲटम जर 4 असतील तर त्याला यूज करतोय आपण ब्युटॅर. ब्युटॅर. 5 कार्बन ॲटम असतील तर त्याला आपण म्हणतोय व्हॅलर. ओके. तसंच 6 कार्बन असतील तर कॅपर. 3 कार्बन असतील आणि सेकंडला कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण यूज करतोय ॲक्राइल. ॲक्राइल. 4 कार्बन ॲटम असतील आणि सेकंडला कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण यूज करतोय क्रोटॉन. ओके. हे आपण प्रिफिक्स यूज करणार आणि जसे जसे फंक्शनल ग्रुप असतील त्यानुसार त्याचं सफिक्स चेंज होते कॉमन नेम मध्ये. जर आपण कॉमन नेम अल्डिहाइडचं बघत आहे तर त्याला जे सफिक्स आहे ते अल्डिहाइड असतं. जर कॉमन नेम आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचं बघत आहे तर त्याला सफिक्स इक ऍसिड असं असतं, जे की आपण पुढे बघणार आहोत. तर बघा, आपण अल्डिहाइड साठी बघतोय. तर एक कार्बनचा अल्डिहाइड असेल, फॉर एक्झाम्पल मी इथे घेतलं HC डबल बॉन्ड OH. ओके. तर याचं नाव कसं येणार बघा, एक कार्बन आहे त्यामुळे प्रिफिक्सला काय म्हणतोय आपण? फॉर्म. आणि अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे त्यामुळे सफिक्स अल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइड. हे झालं त्याचं कॉमन नेम. ओके. आययुपीसी नॉमेनक्लेचर मध्ये कसं बघतोय बघा आपण, आययुपीसी नॉमेनक्लेचर मध्ये आपण पहिल्यांदा प्रिफिक्स, रूट वर्ड, देन सफिक्स असा फॉर्मॅट मध्ये लिहितोय. तर हे तुम्हाला झालं असेल आययुपीसी नॉमेनक्लेचर मध्ये. ठीक आहे. तर बघा, मी इथं फॉर्माल्डिहाइडचा आययुपीसी नॉमेनक्लेचर लिहायलोय. तर नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत? 1. इथं काही प्रिफिक्स नाहीये, लोखंड नाहीये, त्यामुळे डायरेक्ट रूट वर्ड लिहिणार मी. काय? मिथ. सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN. आणि अल्डिहाइड साठी आययुपीसी मध्ये सफिक्स काय असते? अल. तर फर्स्ट लेटर जर ओविल असेल AIOU तर मिथेन मधलं A आणि E मधलं आपण E लिहित नाही. ओके. त्यामुळे आपण लिहिणार मिथेनॉल. ओके. हे झालं त्याचं आययुपीसी नॉमेनक्लेचर. ठीक आहे. समजा असं जर 2 कार्बनचा अल्डिहाइड आलं, ओके, तर 2 कार्बनच्या अल्डिहाइडला कॉमन नेम मध्ये 2 कार्बनला काय म्हणतोय आपण? ॲसेट. ओके. ॲसेट. आणि अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइड. तर बघा, ॲसेटाल्डिहाइड हे त्याचं याचं कॉमन नेम होणार, ॲसेटाल्डिहाइड. याचं नाव काय होणार? ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइड. ओके. याचं आययुपीसी नॉमेनक्लेचर काय होणार बघा, 2 कार्बनला रूट वर्ड काय आपण यूज करतोय? इथ. सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN, अल्डिहाइड आहे म्हणून अल, इथेनॉल. ओके. तसंच 3 कार्बनचं जर अल्डिहाइड असेल, ओके, तर 3 कार्बनच्या अल्डिहाइड साठी कॉमन नेम मध्ये
प्रिफिक्स काय आहे प्रोपियॉन. ओके, आणि अल्डिहाइड आहे म्हणून अल्डिहाइड सफिक्स प्रोपियॉन अल्डिहाइड हे झालं त्याचं कॉमन नेम. आययुपीसी नेम 3 कार्बनला रूट वर्ड काय असतोय प्रोप, सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन अल प्रोपेनॉल. ओके, त्यानंतर 4 कार्बनचं जर अल्डिहाइड आलं तर 4 कार्बनच्या अल्डिहाइड साठी कॉमन नेम मध्ये 4 कार्बनला आपण म्हणतोय ब्युटॅर. अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइड लिहायचं ब्युटॅर अल्डिहाइड. ओके, त्याचा आययुपीसी नॉमेनक्लेचर 4 कार्बन साठी रूट वर्ड काय असतोय ब्यूट, एन एल ब्युटेनॉल. ओके, तसंच 5 कार्बनचं जर अल्डिहाइड आलं, जसं की मी हे एक्झाम्पल घेतलं 1 2 3 4 5, 5 कार्बन साठी कॉमन नेम मध्ये प्रिफिक्स काय यूज करतोय व्हॅलर, आणि अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल तर अल्डिहाइड, तर याचं कॉमन नेम झालं व्हॅलर अल्डिहाइड. आययुपीसी नॉमेनक्लेचर 5 कार्बन साठी रूट वर्ड वापरतोय आपण पेंटेनॉल, पेंटेनॉल. ओके, असंच जर बाळांनो 3 कार्बन ॲटम आहेत, ओके, आणि 3 कार्बन ॲटम सोडून सेकंड नंबरला डबल बॉन्ड आहे, म्हणजे आपण 3 कार्बन ॲटम आहेत 1 2 3, सेकंडला डबल बॉन्ड आहे तर त्याला कॉमन नेम मध्ये यूज करतोय आपण ॲक्राइल. ओके, आणि अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइड, ॲक्राल्डिहाइड, किंवा यालाच आपण ॲक्राइलिन म्हणतो. ठीक आहे, आययुपीसी नॉमेनक्लेचर बघा, मेन फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड आहे, नंबरिंग तिथून स्टार्ट करणार 1 2 3. तर 3 कार्बनचा रूट वर्ड प्रिफिक्स काही लोखंड नाहीये, 3 कार्बनच्या रूट वर्डला आपण म्हणणार प्रोप, डबल बॉन्ड 2 नंबरला आहे मुळे 2 इन अल, प्रोप 2 इनल, हे त्याचं आययुपीसी नॉमेनक्लेचर. तसंच तुम्ही जर 4 कार्बनचं मी अल्डिहाइड घेतलं, ओके, आणि सेकंडला जर डबल बॉन्ड घेतला तर 4 कार्बनचा अल्डिहाइड आणि सेकंडला डबल बॉन्डला आपण क्रोटॉन अल्डिहाइड म्हणतोय, आणि त्याचं आययुपीसी नॉमेनक्लेचर काय असेल ते तुम्ही लिहा. ओके, तर दिस इज आययुपीसी नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड अँड कॉमन नेम. आपण दोन्ही पण बघितलं याच्यामध्ये, हे तुम्ही बघू शकताय, तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये हे असा टेबल दिलेला आहे आययुपीसी नॉमेनक्लेचरचा, तो तुम्ही रेफर करा. बेन्झाल्डिहाइड, ऑर्थोटोलिडिन हे एरोमॅटिक कंपाऊंड आहेत, हे तुम्ही रेफर करा. पुढं आययुपीसी नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन. आता आपल्याला कीटोनचं नॉमेनक्लेचर बघायचं आहे, तर बघा कीटोनचं आधी कॉमन नेम बघूया. कीटोनचं कॉमन नेम कसं दिलं जातं, जो कार्बोनिल ग्रुप आहे त्याच्या दोन्ही साईडला जे अल्काइल ग्रुप आहेत ते अल्काइल ग्रुप आणि सफिक्स यूज केलं जातं ॲज अ कीटोन. तर बघा कार्बोनिल ग्रुपच्या या साईडला आहे मिथाइल हा अल्काइल ग्रुप, आणि या साईडला पण मिथाइल आहे, तर दोन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत, त्यामुळे आपण यूज करणार डाय मिथाइल कीटोन, डाय मिथाइल कीटोन, हे झालं त्याचं कॉमन नेम. इकडे बघा या साईडला इथाइल हा अल्काइल ग्रुप आहे, या साईडला मिथाइल, तर याचं कॉमन नेम येणार इथाइल मिथिल, इथाइल मिथिल कीटोन. त्यानंतर या साईडला बघा इकडे आहे फिनाइल रिंग आणि या साईडला आहे मिथाइल रिंग. ओके, तर याचं कॉमन नेम येणार मिथिल फिनाइल कीटोन, मिथाइल फिनाइल कीटोन, हे झालं त्याचं काय कॉमन नेम. व्हेरी सिंपल. ओके, दोन्ही साईडला जे अल्काइल ग्रुप आहेत ते लिहायचे, अल्काइल ग्रुप सेम असतील तर डाय आपण यूज करणार. आययुपीसी नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन, तर बघा इट इज अगेन व्हेरी सिंपल. तर आपण सिलेक्ट लॉंगेस्ट कार्बन चेन, पॅरेंट कार्बन चेन चूज करतोय, पॅरेंट कार्बन चेन चूज केल्यानंतर आपण नंबरिंग देतोय, नंबरिंग या साईडनं द्या किंवा या साईडनं द्या, सेमच येईल 1 2 3. ओके, तर प्रिफिक्स काही साईड चेन नाही आहे त्यामुळे डायरेक्ट रूट वर्ड लिहिणार काय प्रोप, सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन, आणि 2 नंबरला कीटोन आहे, नो नीड टू मेन्शन नंबर 2, आणि कीटोनला सफिक्स काय असतंय ओ आणि ई, हे तुम्हाला माहित असेल, प्रोपॅनोन, हे त्याचं आययुपीसी नॉमेनक्लेचर झालं. ओके, त्यानंतर इथं बघा पॅरेंट कार्बन चेन ही चूज केली, नंबरिंग असं करतोय की फंक्शनल ग्रुपच्या कार्बनला कमीत कमी नंबरिंग आलं पाहिजे, ते राईट हँड साईडने येईल 1 2 3 4. काही लोखंड नाही आहे त्यामुळे डायरेक्ट रूट वर्ड लिहिणार, 4 कार्बनचा रूट वर्ड काय ब्यूट, सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन, कीटोन आहे म्हणून ओ एन ई. आता इथं कीटोनची पोझिशन तुम्ही मेन्शन केली तरी चालतंय, नाही केली तरी चालतंय. ओके, नेक्स्ट या कंपाऊंडला एक्झाम्पल 3, या कंपाऊंडला आययुपीसी न एक नॉमेनक्लेचर दिलेला आहे विच इज ऍसिटोफिनॉल. याला आपण काय म्हणतोय ऍसिटोफिनॉल. त्यानंतर याचं आययुपीसी नॉमेनक्लेचर लिहायचं आहे, तर आपण पॅरेंट कार्बन चेन चूज करणार, नंबरिंग अशा प्रकारे देणार की मेन फंक्शनल ग्रुपला कमीत कमी नंबरिंग
राईट हँड साईड येईल 1 2 3 4 5. मग आधी काय लिहिणार आपण साईड चेन ती 3 आणि 4 नंबरला मिथाईल आहे ना, त्यामुळे 3,4 डाय मिथाईल. त्यानंतर रूट वर्ड किती कार्बनचा आहे 5, त्याला लिहिणार आपण पेंट्स. मल्टिप्लिसिटी 3 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून EN आणि कीटोन 2 नंबरला आहे 2 ओन. हे काय झालं त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर. व्हेरी सिंपल. तर नेक्स्ट बघा, हे तुम्हाला कीटोनवरचे IUPAC नॉमेनक्लेचर आणि कॉमन नेम तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही इथं रेफर करू शकताय. ओके. तर नेक्स्ट बघा, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. तर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन मध्ये फर्स्ट प्रिपरेशन मेथड आपण बघणार आहे बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल अल्डिहाइड कीटोन कसे तयार केले जातात हे आपण डिटेल मध्ये अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये पण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, मी घेतलं प्रायमरी अल्कोहोल. तर ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल इन्व्हॉल्व्स ब्रेकिंग ऑफ OH अँड अल्फा CH बॉन्ड. तर हे जे ऑक्सिडेशन आहे प्रायमरी अल्कोहोलचं ते आपण 2 ऑक्सिडायझिंग एजंट यूज करून त्याला ऑक्सिडाइज करू शकतो. एक आहे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आणि दुसरे कुठले आहेत वीक ऑक्सिडायझिंग एजंट. तर प्रायमरी अल्कोहोल असेल, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असेल, तर प्रायमरी अल्कोहोल आधी कन्वर्ट होते कशामध्ये बाळांनो अल्डिहाइड मध्ये. परंतु स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे फर्दर ऑक्सिडेशन कशामध्ये होणार त्याचं कार्बोक्सिलिक ऍसिड. व्हेरी गुड. नेक्स्ट, जर प्रायमरी अल्कोहोल घेतलं आणि आपण वीक ऑक्सिडायझिंग एजंट घेतले, वीक ऑक्सिडायझिंग एजंट कुठले कुठले असतात PDC, PCC, कुलन्स रिएजंट. ओके. तर दीज आर वीक ऑक्सिडायझिंग एजंट. हे प्रायमरी अल्कोहोलला ऑक्सिडाइज करतात कशामध्ये अल्डिहाइड मध्ये. ठीक आहे. तर अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन वीक ऑक्सिडायझिंग एजंट करत नाहीत. तर आपण बघतोय प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. जर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल दिला असेल, वीक ऑक्सिडायझिंग एजंट दिला असेल, तर तुम्ही त्या प्रायमरी अल्कोहोलचं काय कशामध्ये कन्वर्जन करणार अल्डिहाइड मध्ये, जे की ऑलरेडी आपण अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये डिस्कस केलेलं आहे. सेकंडरी अल्कोहोल असेल, ब्रेकिंग ऑफ OH अँड अल्फा CH, स्ट्रॉंग किंवा वीक ऑक्सिडायझिंग एजंट असू देत. सेकंडरी अल्कोहोल असेल तर त्याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतोय कीटोन मध्ये करतोय, स्ट्रॉंग किंवा वीक असू देत. ठीक आहे. स्ट्रॉंग विथ हाय टेम्परेचर हाय प्रेशर मेन्शन असेल तरच आपण कीटोनचं ऑक्सिडेशन करतोय फर्दर. ओके. नॉर्मल टेम्परेचरला कीटोनचं ऑक्सिडेशन होत नाही बाय युझिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. अशा प्रकारे आपण अल्डिहाइड तयार करतोय. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल. तर आपण ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये अजून एक रिएजंट बघितला होता विच इज कॉपर हिटिंग. कॉपर, जर बघा दिस मेथड has industrial application. Aldehyde and ketone are prepared by passing the vapors of primary and secondary alcohol respectively over hot copper powder. Okay. तर बघा, प्रायमरी अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे आणि तुम्हाला कॉपर हिटिंग दिला असेल तर तुम्ही प्रायमरी अल्कोहोलचं ते कन्वर्जन करायचं कशामध्ये अल्डिहाइड मध्ये. तुम्हाला दिलेलं आहे सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि कॉपर हिटिंग दिलं असेल तर सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्जन करणार तुम्ही कशामध्ये कीटोन मध्ये. ठीक आहे. जर टर्शरी अल्कोहोल असेल आणि तुम्हाला कॉपर हिटिंग दिलं असेल तर मला सांगा कशामध्ये कन्वर्जन करताय. ऑलरेडी आपण हे अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये बघितलेलं आहे. इथं इलिमिनेशन रिएक्शन होते आणि अल्किन आपण बनवतोय, राईट, जे की आपण लर्न केलेलं आहे अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये. तर नेक्स्ट प्रिपरेशन मेथड आहे बघा फ्रॉम हायड्रोकार्बन. तर बघा बाय ओझोनलिसिस. अल्किनचं आपण रिडक्टिव्ह ओझोनलिसिस केलं तर बाळांनो आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन मिळतंय. ओके. तर बघा मी इथं घेतलेलं आहे सिस ब्युटीन. तर सिस ब्युटीन चा आपण रिडक्टिव्ह ओझोनलिसिस करायचा आहे. जर तुम्हाला रिडक्टिव्ह ओझोनलिसिस करायचं असेल तर बाळांनो जास्त टेन्शन घेऊ नका, मी डायरेक्ट तुम्हाला ट्रिक सांगतो. तर काय करायचं, ओझोनलिसिस आलं बाळांनो, तर ओझोनलिसिस आलं तर काय करायचं, कार्बन डबल बॉन्ड कार्बन तोडायचं, आजूबाजूला ऑक्सिजन लावायचा. ठीक आहे. तर बघा मी इथं काय करायलोय, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक करायचं, आजूबाजूला गुलाबजामुन लावायचं, गुलाबजामुन नाही तर ऑक्सिजन लावायचं. तर बघा इथं कंपाऊंड काय तयार झालं, CH3C डबल बॉन्ड OH ऍसिटाल्डिहाइड. या साइडला काय तयार झालं बघा, CH3C डबल बॉन्ड OH 2 मोल्स ऑफ ऍसिटाल्डिहाइड आपण प्रिपेअर केले फ्रॉम सिस ब्युटीन. सिस ब्युटीनचं रिडक्टिव्ह ओझोनलिसिस केलं. तसंच इथं बघा ह्या कंपाऊंड जर तुम्ही ओझोनलिसिस दिला असेल, रिडक्टिव्ह ओझोनलिसिस, काय करायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, कार्बन डबल बॉन्ड कार्बन तोडा, आजूबाजूला ऑक्सिजन जोडा. ओके. काय तयार झालं बघा, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH आणि इथं CH3 C डबल बॉन्ड O CH3. ओके. म्हणजे
एक मोल तयार झाला प्रोपॅनॉल्डिहाइडचा आणि एक प्रोपॅनोनचा. ठीक आहे, तर हे आहे रिडक्टिव्ह ओझोलिसिस ऑफ अल्किन थ्रू आपण अल्डिहाइड आणि कीटोन कशा प्रकारे करतोय. व्हेरी सिंपल, कार्बन डबल बॉन्ड कार्बन तोडा, आजूबाजूला ऑक्सिजन जोडा. ठीक आहे, नेक्स्ट बाय हायड्रेशन ऑफ अल्काइन. तर बघा, अल्काइनला आपण पाणी पाजवलं, ट्रिपल बॉन्डला जर आपण पाणी पाजवलं तर अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार होतात. ओके, तर बघा याच्यासाठी तुम्हाला रिएजंट काय देतात. अल्काइन रिएक्ट्स विथ वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ 40% H2SO4 and 1% HgSO4 गिव्स अल्डिहाइड अँड कीटोन. तर काय करायचं, तुम्हाला अल्काइन दिलंय, इथं काय दिलंय, ऍसिटायलिन दिलंय, बरोबर. तर ऍसिटायलिनचं तुम्हाला हायड्रेशन करायचं आहे. ओके, तर तुम्हाला Hg2+ H2H+ अशी पण कंडिशन देतात. तर ट्रिपल बॉन्ड आला आणि ॲरोवर ही कंडिशन आली तर याचं ओव्हरऑल फंक्शन काय बघा, हा ट्रिपल बॉन्ड मध्ये पाण्याचे ऍडिशन करतोय, म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर. परंतु ऍडिशन ऑफ वॉटर ही वॉटरची ऍडिशन आहे. जर अनसिमेट्रिकल अल्काइन असेल तर ही वॉटरची ऍडिशन अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल होते. ओके, ऍडिशन ऑफ वॉटर अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. ओके, तर बघा हे सिमेट्रिकल अल्काइन आहे, त्यामुळे तुम्ही याला पाणी पाजवायचं आहे, पाण्यामधला H आणि OH याला पाजवायचा आहे. ठीक आहे, तर H आणि OH हे सिमेट्रिकल आहे, त्यामुळे तुम्ही कुठं पण HOH लावू शकताय. मी इथं H घेतला आणि इथं OH घेतला तर ट्रिपल बॉन्ड बिकम्स डबल बॉन्ड. मी इथं घेतला H, इथं डबल बॉन्ड, इथं घेतला OH आणि इथं आहे H. ठीक आहे, तर बघा मी ट्रिपल बॉन्ड मध्ये वॉटरची ऍडिशन केली, H आणि OH ऍड केला. तर बानू इथं जे तयार झालेलं कंपाऊंड आहे, डबल बॉन्डला आपण म्हणतोय E आणि E लावतोय आणि अल्कोहलला ओल, तर हे इनॉल आहे. तर तुम्हाला माहित असेल की इनॉल किटो इनॉल टॉटोमेरिझम मध्ये किटो फॉर्म हा जनरली मोर स्टेबल असतोय कोणापेक्षा, इनॉल फॉर्म पेक्षा. तर इथं टॉटोमेरिझम करणार आपण. तर टॉटोमेरिझम कशा प्रकारे करतोय बघा, हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाले, हा पाय बॉन्ड ब्रेक झाला, इथं आला नेगेटिव्ह, हा नेगेटिव्ह इथला H+ घेतला, इथं C डबल बॉन्ड O आला. काय तयार झालं, CH3 C डबल बॉन्ड OH, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, ऍसिटाल्डिहाइड. ऍसिटाल्डिहाइड किटो इनॉल टॉटोमेरिझम मध्ये किटो फॉर्म हा जनरली मोर स्टेबल असतोय. त्यामुळे आपण ट्रिपल बॉन्डला जर पाणी पाजवलं तर आपल्याला इथं अल्डिहाइड प्रिपेअर झालेला आहे. आता बघा इथं आपण घेतलंय प्रोपाइन. प्रोपाइनला HgSO4 H2SO4 आलं, घाबरायचं नाही. ट्रिपल बॉन्डला काय वॉटरची ऍडिशन करायची आहे. ओके, ट्रिपल बॉन्डला पाणी पाजवायचं. मग पाणी कसं पाजवायचं आहे अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. मार्कोनिकॉफ रूल काय सांगतो, when unsymmetrical alkene or alkyne reacts with unsymmetrical reagent, negative part of the reagent attached to carbon having less number of hydrogen, positive part of reagent attached to carbon having more number of hydrogen. म्हणजे वॉटर मध्ये H+ आहे आणि OH- आहे, तर H+ attached to carbon having more number of hydrogen. तर बघा इथं CH3 C डबल बॉन्ड C, इथं मी H ऍड केला आणि इथं ऍड केला मी OH. तर हे काय आहे, इनॉल फॉर्म आहे. इनॉल फॉर्म पेक्षा मोर स्टेबल कुठला असतोय, किटो फॉर्म. मग आपण टॉटोमेरिझम करणार. तर बघा इथं टॉटोमेरिझम केल्यानंतर काय झालं, CH3 C डबल बॉन्ड O CH3, इथं तयार झालं प्रोपॅनोन. ओके, म्हणजे ट्रिपल बॉन्डला जर आपण पाणी पाजवलं तर अल्डिहाइड आणि कीटोन्स तयार होतात. ओके, तर अशा प्रकारे आपण अल्डिहाइड कीटोन्स तयार केलेत. नेक्स्ट बघा, अदर मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स, रोझन-मून रिडक्शन. तर बघा रोझन-मून रिडक्शन आलं तर एक स्टेटमेंट तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत म्हणायचं आहे. रोझन-मून मध्ये काय असतंय, रिॲक्टंट असतोय RC डबल बॉन्ड OCl ऍसिड हालाइड आणि प्रोडक्ट काय असतोय अल्डिहाइड. ओके, तर बघा रोझन-मून आलं, रोझन-मून रिएजंट काय आहे तर H2PD BaSO4. ओके, H2PD BaSO4 हा तुम्हाला रिएजंट देतात रोझन-मूनचा. तर बघा रोझन-मून आला तर तुम्ही एक स्टेटमेंट म्हणायचं आहे RC डबल बॉन्ड OCl. ओके, RCOCl गिव्स RCOH. असं 2-3 वेळा म्हणा, तुम्हाला हे लक्षात राहून जाईल. RCOCl गिव्स RCOH. रिएजंट काय बघा H2PD BaSO4. ओके, जो मेटल सरफेस आहे त्याला BaSO4 थ्रू पॉइझन केलं जातं, त्याची रिॲक्टिव्हिटी कमी केली जाते. ठीक आहे, तर बघा तुम्हाला दिलं बघा ऍसिड हालाइड, आणि ऍसिड हालाइडची रिएक्शन जर H2PD सोबत दिली असेल, इथं तुम्हाला काही BaSO4 CaCO3 दिलं नाही, कॅल्शियम कार्बोनेट, तर H2PD असेल तर ऍसिड हालाइडचं कन्व्हर्जन
पहिल्यांदा होतंय बाळांनो अल्डिहाइड मध्ये, आणि अल्डिहाइडचं फर्दर रिडक्शन होतंय कशामध्ये, अल्कोहोल मध्ये, फक्त H2PD दिलं तर. आणि जर तुम्हाला ऍसिड हलाइड दिलंय आणि H2PD बॅरेम सल्फेट किंवा H2PD कॅल्शियम कार्बोनेट दिला असेल, तर हे जे BaSO4 आणि CaCO3 आहे हे मेटल सरफेसला पॉइझन करण्याचं काम करतंय, जेणेकरून त्याची रिॲक्टिव्हिटी ते कमी करतंय. त्यामुळे ऍसिड हलाइडचं कन्व्हर्जन फक्त कशामध्ये होतंय, अल्डिहाइड. अल्डिहाइडचं फर्दर रिडक्शन हा करत नाही. त्यामुळे आपला फायनल प्रोडक्ट काय असणार, अल्डिहाइड. ओके, तर बघा रोझनमुंड आलं की तुम्ही म्हणायचं RCOCl gives RCOH. ओके, रिएजंट काय, H2PD BaSO4 और H2PD कॅल्शियम कार्बोनेट. नेक्स्ट इथे बघा तुम्हाला दिलेला आहे इथेनॉइल क्लोराइड. तर याच्यामध्ये रिएजंट दिलेला आहे H2PD BaSO4. तर हे जे C डबल बॉन्ड O Cl आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, C डबल बॉन्ड OH अल्डिहाइड मध्ये, RCOCl gives RCOH. इथं बघा याचं पण काय करणार तुम्ही, C डबल बॉन्ड O Cl जे आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार, अल्डिहाइड मध्ये. मग कन्वर्ट काय झालं, तर बघा प्रोडक्ट काय फॉर्म झाला, बेन्झाल्डिहाइड. नेक्स्ट याचा प्रोडक्ट काय येईल, जर फक्त H2PD दिलं तर कंप्लीट रिडक्शन होत आहे. कंप्लीट रिडक्शन मध्ये अल्कोहोल पर्यंत आपण घेऊन जाणार त्या मॉलिक्युलला CH2OH. आणि जर H2PD CaCO3 दिलं, कॅटॅलिटिक पॉइझनस जर एखादा सबस्टन्स दिला असेल, तर आपण अल्डिहाइड मध्ये कन्व्हर्जन करणार. हे त्याच्यातला डिफरन्स आहे. ओके, समजून जाईल. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड व्हेरी इंपॉर्टंट आहे. रोझनमुंड RCOCl gives RCOH, रिएजंट H2PD BaSO4 किंवा कॅल्शियम कार्बोनेट. नेक्स्ट बघा प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम असाइल क्लोराइड किंवा त्यालाच आपण म्हणतो ऍसिड क्लोराइड. ओके, तर बघा तुम्हाला काय दिलं जातं, ग्रिग्नार्ड रिएजंट दिले जातात. 2 मोल ग्रिग्नार्ड रिएजंट आधी रिॲक्ट करायचे कॅडमियम डायक्लोराइड सोबत. तर याच्यामध्ये काय होतंय, तर इथला Cl MgX हा Cl MgX बाय प्रोडक्ट तयार करतोय, आणि हे जे 2 अल्काइल ग्रुप आहेत ते कॅडमियमला अटॅच होतात. तर इथं 2 अल्काइल ग्रुप आले, त्यामुळे त्याला आपण म्हणणार डाय अल्काइल कॅडमियम. ओके, आणि 2 मोल्स ऑफ Cl MgX हा बाय प्रोडक्ट तयार झाला. आता हे जे डाय अल्काइल कॅडमियम आहे हे आपण रिॲक्ट करणार ऍसिड क्लोराइड सोबत. तर जसं ग्रिग्नार्ड रिएजंटची ब्युटी काय असते, कार्बन कॅरीज निगेटिव्ह चार्ज, तशी डाय अल्काइल कॅडमियमची पण ब्युटी तीच आहे बघा. हे एक ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे, कार्बन कॅरीज निगेटिव्ह चार्ज. मग कार्बन कॅरीज निगेटिव्ह चार्ज, जसं ग्रिग्नार्ड रिएजंटची ब्युटी काय, कार्बनवर निगेटिव्ह चार्ज येतोय. कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आणणं इतकं सोपं नव्हतं बाळांनो, त्यामुळे ग्रिग्नार्ड यांना नोबेल प्राइज मिळालाय. तर डाय अल्काइल कॅडमियम मध्ये सेम हे ऑर्गॅनोमेटॅलिकच कंपाऊंड आहे, कार्बन कॅरीज निगेटिव्ह चार्ज. मग हे बेस म्हणून पण ऍक्ट होऊ शकते आणि न्यूक्लियोफाइल. बेस ऍसिडिक हायड्रोजन असेल तर, न्यूक्लियोफाइल ऍसिडिक हायड्रोजन नसेल तर याच्यामध्ये ऍसिडिक हायड्रोजन नाही आहे, त्यामुळे हे ऍक्ट होणार न्यूक्लियोफाइल. हे अटॅक करणार कार्बोनिल कार्बन जो की इलेक्ट्रोफिलिक इन नेचर आहे. Cl इज अ व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप, Cl मायनस बाहेर पडला. तसंच हा जो मिथाइल CH3 मायनस आहे, ओके, हा CH3 मायनस या कार्बोनिल कार्बनवर अटॅक करणार, Cl मायनस काय पडणार बाहेर, आणि प्रोडक्ट काय देणार बघा, RC डबल बॉन्ड O CH3, आणि इथं पण काय तयार झालं, RC डबल बॉन्ड O CH3. ओके, हा आपला कीटोन तयार झाला, आणि बाय प्रोडक्ट अगेन कॅडमियम डायक्लोराइड. ओके, तर हे असा प्रकारे आपण कीटोन तयार करतोय. व्हेरी सिंपल. नेक्स्ट प्रिपरेशन बघा, तर प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन. तर बघा फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन मध्ये तुम्ही लर्न केला असेल, बेन्झीन असायलेटिंग रिएजंट कुठला असतोय, आयदर ऍसिड हलाइड असतो किंवा ऍसिडिक अनहायड्राइड. ओके, तर हे दोन्ही असायलेटिंग रिएजंट आहेत. यांची बेन्झीन सोबत रिएक्शन घेतली इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, तर आपल्याला अरोमॅटिक कीटोन्स तयार होतात. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये काय असतं मेकॅनिझम सांगायचं झालं तर बेन्झीनचे पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऍक्ट होते ऍज अ न्यूक्लियोफाइल.
परंतु पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट व्हायले, तर तो अटॅक कोणावर करणार? इलेक्ट्रोफिलिक रिएजंटवर. तर बेन्झीन अंडरगोज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, म्हणजे बेन्झीन इलेक्ट्रोफाइल तयार व्हायच्या आधी वाट बघत असतोय. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट स्टेप असते फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. जर मी ऍसिड क्लोराइड घेतलं, याची AlCl3 सोबत रिएक्शन घेतली, तर हे लिव्हिज ऍसिड आहे, वॅकंट पी ऑर्बिटल आहे. हा Cl मायनस जे लोन पेअर आहेत याच्यामध्ये डोनेट करतील आणि इथून Cl मायनस बाहेर पडेल. तर इलेक्ट्रोफाइल तयार होईल RC डबल बॉन्ड O असायलिनियम आयन प्लस AlCl4. ठीक आहे. तर हे इथं इलेक्ट्रोफाइल तयार झाला. इलेक्ट्रोफाइल तयार व्हायची वाट बेन्झीन बघत असते. एकदा काय इलेक्ट्रोफाइल तयार झाला तर बेन्झीनची ही जी पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे, हा पाय बॉन्ड मी अशा प्रकारे ब्रेक केला तर इथं आला निगेटिव्ह, इथं काय आला? पॉझिटिव्ह. तर हा निगेटिव्ह आहे तो ह्या असायलिनियम आयनवर अटॅक करणार. तर असा एक कंपाऊंड तयार झाला. तर ह्या कंपाऊंडला म्हणजे बेन्झीननं इलेक्ट्रोफाइलवर अटॅक केल्यामुळे बेन्झीनची ॲरोमॅटिसिटी डिस्टर्ब झाली. तर ॲरोमॅटिसिटी परत बेन्झीन रिटेन करण्याचं काम करतोय बाय डिप्रोटोनेशन. मग जिथून त्यानं इलेक्ट्रोफाइलवर अटॅक केलाय तिथं ऑलरेडी एक हायड्रोजन होता, ते दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन ते कार्बनला देऊन जातोय, H+ बाहेर पडला, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह बॉन्ड फॉर्मेशन, आणि अशा प्रकारे आपल्याला कीटोन मिळाला. ओके, म्हणजे बाय फ्रिडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शन आपण कीटोन प्रिपेअर करतोय. नेक्स्ट बघा, फ्रॉम नायट्राइल्स आपण अल्डिहाइड प्रिपेअर करतोय. ओके, तर एक वेल नोन याला नेम रिएक्शन आहे, त्याला की आपण म्हणतोय स्टीफन रिएक्शन. तर स्टीफन रिएक्शन काय आहे? जर स्टीफन रिएक्शन आली तर तुम्ही एक सेंटेन्स म्हणायचं आहे, जसं रोझनमुंड आली RCOCl गिव्स RCOH. स्टीफन आले तर RCN गिव्स RCOH, RCN गिव्स RCOH. आणि रिएजंट काय असतोय? स्टॅनस क्लोराइड इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड. ओके, SnCl2HCl. तर बघा, SnCl2HCl सोबत रिएक्ट करून हा जो Sn+2 स्टॅनस आहे तो कन्वर्ट होतो स्टॅनिक मध्ये Sn+4, आणि 2 नेसेंट हायड्रोजन तो आपल्याला प्रोव्हाइड करतोय. हे जे 2 नेसेंट हायड्रोजन इथं मिळालेले आहेत हेच सायनाइडचं रिडक्शन साठी आपण यूज करतोय. तर बघा, RCN नायट्राइल्स फर्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला देतात स्टॅनस क्लोराइड इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड फॉलोड बाय हायड्रोलिसिस केला तर तुम्हाला काय मिळतंय? अल्डिहाइड. कशा प्रकारे होतंय? मेकॅनिझम मी इथं सांगितलंय बघा. स्टॅनस क्लोराइड HCl सोबत रिएक्ट करून स्टॅनिक क्लोराइड आणि 2 नेसेंट हायड्रोजन देतोय. हे जे 2 नेसेंट हायड्रोजन आहेत, हे 2 नेसेंट हायड्रोजन बाळांनो ह्या CN ट्रिपल बॉन्ड मध्ये ऍड होतात. ट्रिपल बॉन्ड बिकम्स डबल बॉन्ड झाला. एक हायड्रोजन इथं ऍड झाला, एक हायड्रोजन इथं. फॉर्मेशन ऑफ व्हॉट? इमाइन. आता इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं जिथं इमाइन तयार होईल तर इमाइनला पाणी पाजवायचं आपल्याला. इमाइनला पाणी कसं पाजवायचं? H2O पाजवायचं आहे. ओके, तर H2 जे आहेत ते दोन्हीच्या 2 H आहेत पाण्यामधले, ते नायट्रोजनला द्यायचे, आणि ऑक्सिजन आहे तो कार्बनला द्यायचा. तर बघा, इमाइन अपॉन हायड्रोलिसिस गिव्स, पाण्यामधले 2 हायड्रोजन नायट्रोजनला द्यायचे आणि ऑक्सिजन कार्बनला द्यायचा, आणि हा डबल बॉन्ड आहे तो ब्रेक करायचा. तर काय तयार झालं? इमाइन अपॉन हायड्रोलिसिस गिव्स RC डबल बॉन्ड OH आणि बाय प्रोडक्ट अमोनिया. ओके, काय तयार झालं? अल्डिहाइड. समजतंय का? म्हणजे फ्रॉम नायट्राइल आपण अल्डिहाइड तयार करायला, आणि ही नेम रिएक्शन कुठली आहे? स्टीफन. स्टीफन आली की काय म्हणणार? RCN गिव्स RCOH. रिएजंट SnCl2HCl. काय होतंय? SnCl2HCl आपापसात रिएक्ट करून स्टॅनिक क्लोराइड आणि 2 नेसेंट हायड्रोजन देतात, जे की सायनाइडचे ट्रिपल बॉन्ड मध्ये 2 हायड्रोजन ऍड होतात. फॉर्मेशन ऑफ इमाइन. इमाइनला पाणी पाजवायचं कशा प्रकारे? 2 हायड्रोजन नायट्रोजन, 2 हायड्रोजन नायट्रोजनला, ऑक्सिजन कार्बनला डबल बॉन्ड ब्रेक करायचं, अल्डिहाइड तयार होईल. ओके, आता इथं मी तुम्हाला एक रिएक्टंट दिलेला आहे. ओके, तर याचं तुम्हाला रिएक्शन स्टीफन दिलेलं आहे. काय करणार? CH3CN आहे, त्या CNचं कन्वर्जन कशामध्ये करणार तुम्ही? एक्झाम्पल फर्स्ट मी इथं दिलेलं आहे तुम्हाला ऍसिडोनायट्राइल. तर ऍसिडोनायट्राइल SnCl2HCl फॉलोड बाय हायड्रोलिसिस केलं तर हे जे सायनाइड आहे त्याचं कन्वर्जन तुम्ही कशामध्ये करणार? अल्डिहाइड मध्ये. सायनाइडचं कन्वर्जन अल्डिहाइड मध्ये. प्रोडक्ट काय तयार होईल? ऍसिटाल्डिहाइड. नेक्स्ट बघा, तुम्हाला दिलेला आहे बेन्झोनायट्राइल. बेन्झोनायट्राइलची स्टीफन रिडक्शन रिएक्शन केला तर सायनाइडचं कन्वर्जन तुम्ही कशामध्ये करणार? अल्डिहाइड मध्ये. व्हेरी सिंपल. RCN गिव्स RCOH. CN आहे त्याचं कन्वर्जन करायचं अल्डिहाइड मध्ये. हे तुम्ही याचा प्रोडक्ट लिहा. ओके, नेक्स्ट, प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम नायट्राइल्स. आता नायट्राइल्स पासून कीटोन कसे तयार केले जातात? बाय युजिंग
ग्रिग्नार्ड रिएजन. ओके, आपण ग्रिग्नार्ड रिएजन थ्रू नायट्राइलचं कन्वर्जन कीटोन मध्ये कन्वर्ट करू शकतो. तर बघा कीटोन ग्रिग्नार्ड रिएजन आपण कसा तयार करतोय, अल्काइल हलाइड अपॉन रिएक्शन विथ मॅग्नेशियम इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, हा जो CX बॉन्ड असेल त्याच्यामध्ये मॅग्नेशियम इन्सर्ट करायचं, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, RMgX. तर RMgX म्हणजेच ग्रिग्नार्ड रिएजन ना. व्हॉट इज द ब्युटी ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन? कार्बन कॅरीज नेगेटिव्ह चार्ज, कार्बन कॅरीज नेगेटिव्ह चार्ज, कार्बन कॅरीज नेगेटिव्ह चार्ज. ही ग्रिग्नार्ड रिएजनची ब्युटी आहे बाळांनो. इट इज वन ऑफ द ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. तर बघा मी इथं घेतलेला आहे नायट्राइल आणि ग्रिग्नार्ड रिएजन. ग्रिग्नार्ड रिएजन आला तर ह्या R म्हणजेच अल्काइल ग्रुप असेल, त्याच्यावर काय येणार, निगेटिव्ह चार्ज. हा ऍक्ट होणार ॲज अ न्यूक्लियोफाईल. हा जो सायनाइड मधला हा कार्बन आहे तो बाळांनो इलेक्ट्रोफाईल म्हणून ऍक्ट होतोय. इफ सेंट्रल ॲटम अटॅच टू मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम विथ मल्टिपल बॉन्ड ऍक्ट एज अ इलेक्ट्रोफाईल. ओके, त्यामुळे हा R मायनस आहे, सायनाइडवर अटॅक करणार, पाय बॉन्ड ब्रेक होऊन नायट्रोजनवर निगेटिव्ह येणार. हा निगेटिव्ह Mg+ सोबत बॉन्ड बनवणार. तर फॉर्मेशन ऑफ RC डबल बॉन्ड RNMgX. ओके, आता हे इमाइन सारखंच तुम्हाला दिसायला लागले बाळांनो. तर इमाइन आलं तर मी काय सांगितलं, इमाइन अपॉन हायड्रोलिसिस गिव्स अल्डिहाइड अँड कीटोन. इमाइनला आपल्याला पाणी पाजवायचं आहे, तर इमाइनला पाणी कसं पाजवायचं, पाण्यामधले जे 2 हायड्रोजन आहेत ते नायट्रोजनला द्यायचे, ऑक्सिजन आहे ते कार्बनला द्यायचं, डबल बॉन्ड काय करायचा, ब्रेक, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, कीटोन. ओके, तर नेक्स्ट बघा इथं तुम्हाला दिलेला ॲसिटोनायट्राइल. ॲसिटोनायट्राइल अपॉन रिएक्शन विथ इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. व्हॉट इज द ब्युटी ऑफ ग्रिग्नार्ड रिएजन? कार्बन कॅरीज नेगेटिव्ह चार्ज, ऍक्ट एज अ न्यूक्लियोफाईल, इलेक्ट्रोफिलिक कार्बनवर अटॅक करणार, नायट्रोजनवर निगेटिव्ह येणार, MgCl सोबत बॉन्ड बनवणार. तर इथे इमाइन तयार झाले. या इमाइनला पाणी पाजवायचं आहे, 2 हायड्रोजन नायट्रोजनला, ऑक्सिजन कार्बनला, डबल बॉन्ड ब्रेक, फॉर्मेशन ऑफ कीटोन, इथाइल मिथाइल कीटोन, कॉमन नेम. ओके, व्हेरी सिंपल, समजतंय. तर नेक्स्ट बघा प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक अल्डिहाइड. तर बघा फर्स्ट त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत इटार्ड रिएक्शन. इटार्ड रिएक्शन, तर इटार्ड आलं तर तुम्ही एक स्टेटमेंट म्हणायचं आहे, विच इज इटार्ड मध्ये काय आहे बघा, रिएक्टंट असतो बघा टोलिन, आपला टोल्या, टोलिन गिव्स बेन्झाल्डिहाइड, टोलिन गिव्स बेन्झाल्डिहाइड. हे स्टेटमेंट तुम्ही म्हणायचं आहे. रिएजंट काय असतो, क्रोमाइल क्लोराइड, क्रोमाइल क्लोराइड, टोलिन गिव्स बेन्झाल्डिहाइड. ओके, तर बघा इथं आहे टोलिन, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ टोलिन. हा आहे आपला टोल्या. तर बघा टोलिन मध्ये हा जो अल्फा कार्बन आहे आणि त्याला अटॅच असणारा हायड्रोजन आहे, त्याचं ऑक्सिडेशन करण्याचं काम हे क्रोमाइल क्लोराइड करते. मग टोलिनची क्रोमाइल क्लोराइड सोबत रिएक्शन झाली तर एक सिग्मा कॉम्प्लेक्स तयार होतोय. हा व्हेरी इंपॉर्टंट आहे, त्याचं स्ट्रक्चर तुम्ही हे लक्षात ठेवा. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स फॉर्म व्हेन टोलिन्स रिएक्ट विथ क्रोमाइल क्लोराइड. तर इथं जे सिग्मा कॉम्प्लेक्स आहे याला जर आपण पाणी पाजवलं, पाणी कसं पाजवायचं बघा, इथं याला H आणि याला मी OH देणार, पाण्यामधला याला H आणि याला OH. पाणी पाजवलं की हा बॉन्ड आपण ब्रेक करणार, हायड्रोलिसिस करणार. तर एका कार्बनला 2 OH आले, एका कार्बनला 2 OH स्टेबल असतात का, नाही. मग इथून पाण्याची उलटी करणार, ते H2O बाहेर पडला, तर काय तयार झालं, बेन्झाल्डिहाइड. ओके, इटार्ड आलं, टोलिन गिव्स बेन्झाल्डिहाइड, रिएजंट क्रोमाइल क्लोराइड. ओके, व्हेरी सिंपल. हा सिग्मा कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट, बाय ऑक्सिडेशन ऑफ मिथाइल आरिन युजिंग CrO3. ओके, तर सिमिलर टू इटार्ड रिएक्शन आहे बट नॉट इटार्ड, सिमिलर टू इटार्डच आहे. टोलिन गिव्स बेन्झाल्डिहाइड. तर टोलिन अपॉन ऑक्सिडेशन विथ CrO3 इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक अनहायड्रेट एक सिग्मा कॉम्प्लेक्स इथं पण तयार होते, ज्याचं की स्ट्रक्चर हे आहे. तुम्ही व्यवस्थित हे स्ट्रक्चर 2-3 वेळेला ड्रॉ करा म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल. त्याला आपल्याला पाणी पाजवायचं आहे, पाणी पाजवताना HOH HOH अशा प्रकारे त्याला आपण पाणी पाजवणार आणि हा बॉन्ड आपण ब्रेक करणार. ठीक आहे, तर इथं एका कार्बनला 2 OH आले, एका कार्बनला 2 OH स्टेबल नसतात, पाण्याची उलटी करेल, H2O बाहेर पडला, काय तयार झालं, बेन्झाल्डिहाइड. ओके, टोलिन गिव्स बेन्झाल्डिहाइड, सिमिलर टू इटार्ड बट नॉट इटार्ड. पुढे बघा, बाय साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोलिन. आता टोलिनचं आपल्याला क्लोरिनेशन करायचं आहे,
म्हणजे बेन्झिनला अटॅच असणारी साइड चेन CH3 त्याचा आपल्याला काय करायचं आहे, क्लोरिनेशन फॉलोड बाय हायड्रोलिसिस करायचं आहे, जेणेकरून आपल्याला सिरीज ऑफ एक वेगवेगळे कंपाऊंड मिळतात. आपण किती मोल क्लोरिनेशन करायलोय त्याच्यावरून. जर तुम्हाला दिलं असेल बाळांनो टोलिन, ओके, आणि टोलिनची रिएक्शन तुम्हाला 1 मोल क्लोरिनेशन दिला असेल इन द प्रेझेन्स ऑफ लाईट, तर याच्यातला एक हायड्रोजन तुम्ही सबस्टिट्यूट करणार एका क्लोरीननं, बरोबर. तर बेन्झाइल क्लोराईड तयार झाला. ह्या बेन्झाइल क्लोराईडला पाणी पाजवायचं आहे. म्हणजेच काय, बेन्झाइल क्लोराईडला पाणी पाजवायचं म्हणजे इथं SN रिएक्शन होणार ना बाळांनो. अल्काइल हॅलाइड ची रिएक्शन वॉटर इज अ पोलर प्रोटिक, SN रिएक्शन होणार. मग SN रिएक्शन होत असेल तर वॉटर येणार आणि या कार्बनवर अटॅक करणार, Cl काय पडणार बाहेर. मग वॉटरनं अटॅक केल्यामुळे ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह आला, H+ जाईल आणि OH येईल. तर फॉर्मेशन ऑफ व्हॉट, बेन्झाइल अल्कोहोल. 1 मोल क्लोरिनेशन केला टोलिनचं फॉलोड बाय हायड्रोलिसिस, प्रोडक्ट काय, बेन्झाइल अल्कोहोल. टोलिनचं तुम्ही 2 मोल क्लोरिनेशन केला तर 2 हायड्रोजन रिप्लेस करणार तुम्ही 2 क्लोरीननं. 2 वेळेला त्याची SN रिएक्शन होणार, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार 2 वेळेला. तर 2 काय येणार, OH येणार, अटॅक करणार, Cl बाहेर, OH येणार, अटॅक करणार, Cl बाहेर. मग एका कार्बनला 2 वेळेस स्टेबल असतात का, नाही, पाण्याची उलटी करेल, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला तर काय तयार झालं इथं, बेन्झाल्डिहाइड. म्हणजे 2 मोल क्लोरिनेशन थ्रू काय मिळतंय, बेन्झाल्डिहाइड. हे जर आपण टोलिनची रिएक्शन केली 3 मोल क्लोरिनेशन केलं, म्हणजे टोलिनचे जे 3 कार्बनला 3 हायड्रोजन आहेत ते तिन्ही पण रिप्लेस झाले, सबस्टिट्यूट झाले क्लोरीननं, तर 3 Cl आले. 3 वेळेला SN रिएक्शन होणार, OH येणार, कार्बनवर अटॅक करणार, Cl गुड लिव्हिंग ग्रुप आहे बाहेर पडणार. असं 3 वेळेला या कार्बनवर तो अटॅक करणार. एका कार्बनला 2 OH स्टेबल नसतात, 3 असतील का, नाही. परत तेच काय होणार, पाण्याची उलटी करणार, H2O बाहेर पडला तर फॉर्मेशन ऑफ C डबल बॉन्ड OH, बेन्झोइक ऍसिड. ओके, समजते का. बघा, तुम्हाला टोलिनचं क्लोरिनेशन दिलंय, 1 मोल क्लोरिनेशन दिलं तर बेन्झाइल क्लोराईड, त्याचं जर हायड्रोलिसिस केलं तर बेन्झाइल अल्कोहोल. म्हणजे टोलिन अपॉन 1 मोल क्लोरिनेशन फॉलोड बाय हायड्रोलिसिस गिव्स बेन्झाइल अल्कोहोल. टोलिन अपॉन 2 मोल क्लोरिनेशन and upon hydrolysis gives benzaldehyde, and toluene upon 3 mole chlorination followed by hydrolysis gives benzoic acid. Okay, next, गटरमन कोच फॉर्म्युलेशन ऑफ अरिन. आता गटरमन कोच आलं तर तुम्ही एक स्टेटमेंट लक्षात ठेवा, बेन्झिन गिव्स बेन्झाल्डिहाइड. गटरमन कोच, बेन्झिन गिव्स बेन्झाल्डिहाइड. रिएजंट काय आहे, कार्बन मोनॉक्साइड HCl, COHCl. तर बघा, बेन्झिन गिव्स बेन्झाल्डिहाइड ही काय आहे, गटरमन कोच फॉर्म्युलेशन. ओके, त्याचं मेकॅनिझम काय आहे तर बघा, बेन्झिन अंडरगोज विच टाइप ऑफ रिएक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, तर बेन्झिनची पाय इलेक्ट्रॉन जी डेन्सिटी आहे ती ऍक्ट होते ॲज अ न्यूक्लियोफाईल. मग ही जर न्यूक्लियोफाईल म्हणून ऍक्ट होत असेल तर मी तुम्हाला सांगितलं बेन्झिन इलेक्ट्रोफाईल तयार व्हायच्या आधी वाट बघतोय. ओके, तर त्याची तो पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी प्रोव्हाइड करतोय. तर इथं बघा, कार्बन मोनॉक्साईडचं आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलेला आहे. HCl इज अ सोर्स ऑफ H+, तर हा कार्बनवर जो नेगेटिव्ह आहे तो H+ घेणार. H+ घेतल्यामुळे आधी नेगेटिव्ह पॉझिटिव्ह होते त्यामुळे न्यूट्रलाइज होतं, त्यामुळे हे स्ट्रक्चर एक्झिस्ट करत होतं. पण आता कार्बनवरचा जो नेगेटिव्ह आहे ते लोन पेअर त्याने H+ ला दिली, त्यामुळे ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह हे ऑक्सिजनला सहन होणार नाही. ऑक्सिजन इज अ इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. तर हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत पाय इलेक्ट्रॉन, हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजन घेणार, कारण की ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह असण्यापेक्षा कार्बनवर पॉझिटिव्ह असलेला बरा ना. मग इथं असं एक इलेक्ट्रोफाईल तयार झालाय. ओके, HC डबल बॉन्ड O आणि हा कार्बनकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, मग ह्या इलेक्ट्रोफाईलवर एकदा काय इलेक्ट्रोफाईल तयार झाला की मग बेन्झिन त्याच्यावर इलेक्ट्रोफाईलवर अटॅक करणार, म्हणजे अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल. इथं आला निगेटिव्ह, इथं आला पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह अटॅक करेल या इलेक्ट्रोफाईलवर. एक सिग्मा कॉम्प्लेक्स तयार झाला, बेन्झिन अटॅक केल्यामुळे बेन्झिनची अरोमॅटिसिटी लूज झाली, रिटेन करण्याचं काम करणार बाय डिप्रोटोनेशन. इथं आला निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह बॉन्ड फॉर्मेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड. म्हणजे जर गटरमन कोच आला तुम्ही एक स्टेटमेंट म्हणणार काय, बेन्झिन गिव्स बेन्झाल्डिहाइड, बेन्झिन गिव्स बेन्झाल्डिहाइड, रिएजंट COHCl. ठीक आहे, बेन्झिन गिव्स बेन्झाल्डिहाइड. नेक्स्ट, फ्रिडलक्राफ्ट असायलेशन.
हे आताच आपण बघितलंय प्रिपरेशन ऑफ कीटोन बाय फिडेल-क्राफ्ट असायलेशन. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, बेन्झीन या कार्बोनिल कार्बनवर अटॅक करतोय, Cl बाहेर पडतोय आणि ऍसिडोफिनॉन वगैरे तयार होते. ठीक आहे, आपण अशा प्रकारे अरोमॅटिक कीटोन्स तयार करू शकतोय. नेक्स्ट, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम ओनली इस्टर्स. तर बघा, इस्टरचं आपल्याला पार्शल रिडक्शन करायचं आहे. मग पार्शल रिड्युसिंग एजंट आपल्याला यूज करायचा आहे डिबालेच किंवा आपण त्याला डायबलेच म्हणतो, डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. तर बघा, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ व्हॉट, दिस इज आयसोब्युटाइल ना, डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. तर डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड इट इज अ सोर्स ऑफ व्हॉट, H मायनस. हा हायड्राइड आयनचा सोर्स आहे H मायनस. ओके, तर इट इज वीक रिड्युसिंग एजंट. हा काय करतोय, जे काही इस्टर असेल त्या इस्टरला तो पार्शली रिड्यूस करतोय. डायबलेच इज अ सोर्स ऑफ H मायनस. हा H मायनस न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होणार, कार्बोनिल कार्बनवर अटॅक करणार आणि OR मायनस गुड लिव्हिंग ग्रुप आहे बाहेर पडणार. काय तयार होणार सांगा, RC डबल बॉन्ड OH, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, अल्डिहाइड. सेम हे जर ऍसिड क्लोराइड सोबत जरी रिएक्शन दिली तरी अल्डिहाइडच बनवत आहे. ओके, डायबलेच इज अ सोर्स ऑफ व्हॉट, H मायनस. H मायनस येणार, कार्बोनिल कार्बनवर अटॅक करणार, Cl मायनस गुड लिव्हिंग ग्रुप आहे बाहेर पडणार. काय तयार होणार, RC डबल बॉन्ड OH. ओके, म्हणजे डिबालेच इज अ व्हॉट, पार्शल रिड्युसिंग एजंट. इट इज अ सोर्स ऑफ H मायनस, जो की इस्टर आणि ऍसिड क्लोराइडचं रिडक्शन करतोय अल्डिहाइड मध्ये. अल्डिहाइडचं तो फर्दर रिडक्शन अल्कोहोल मध्ये करत नाही. कळतंय का? व्हॉट इज डायबलेच, डाय आयसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड. हा H मायनसचा सोर्स आहे बाळांनो, आपल्याला H मायनस प्रोव्हाइड करतोय. तर नेक्स्ट बघा, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. तर फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण काय लर्न करतोय, त्याचं नेचर, सोल्युबिलिटी, बॉइलिंग पॉइंट. तर बघा, स्टेट ओनली फॉर्मल्डिहाइड इज इन गॅसेस, ऑल अदर कार्बोनिल कंपाउंड अप टू 11 कार्बन आर लिक्विड्स अँड C12 ऑनवर्ड्स आर सॉलिड. सोल्युबिलिटी बघायचं झालं तर फॉर्मल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड, प्रोपॅनॉल्डिहाइड आणि ऍसिटोन आर फ्रीली सोल्युबल इन वॉटर ड्यू टू पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल कार्बन and can form hydrogen bond with molecule. After C5 carbon onwards are insoluble in waters. Okay, तर बघा, हे जे अल्डिहाइड कीटोन्स आहेत हे वॉटर मध्ये सोल्युबल आहेत अप टू 5 कार्बन ॲटम्स. का? तर बघा, हा जो कार्बोनिल ऑक्सिजन आहे हा वॉटर मधल्या हायड्रोजन सोबत काय करतोय, H बॉन्डिंग करतोय. त्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग इन कार्बोनिल कंपाउंड अँड वॉटर, त्यामुळे अल्डिहाइड आणि कीटोन्स हे पाण्यामध्ये सोल्युबल आहेत ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ H बॉन्ड. तर बघा, एखादी जी सोल्युबिलिटी आहे आफ्टर 5 कार्बन ॲटम, सोल्युबिलिटी डिक्रीज का व्हायले, तर बघा तुम्हाला माहित असेल लाईक डिझॉल्व इन लाईक, पोलार पोलार मध्ये सोल्युबल होतात आणि नॉन पोलार नॉन पोलार मध्ये सोल्युबल होतात. तर अल्डिहाइड कीटोन्स मध्ये दोन प्रकारचे पार्ट आहेत. हा जो C डबल बॉन्ड OH आहे याच्यामध्ये बॉन्ड पोलॅरिटी आहे. ओके, त्यामुळे याला म्हणणार आपण काय, पोलार पार्ट. हा पोलार पार्ट आहे, म्हणजे वॉटर इज अ पोलार. हा आहे हायड्रोफिलिक पार्ट आहे याच्यामध्ये. आणि हा जो R पार्ट आहे म्हणजे अल्काइल ग्रुप, कार्बन आणि हायड्रोजनचा, हा तर आहे नॉन पोलार पार्ट. नॉन पोलार पार्ट पाण्यामध्ये सोल्युबल होतोय का, वॉटर इज अ पोलार, त्यामुळे हा आहे हायड्रोफोबिक. हा पाण्यामध्ये सोल्युबल व्हायला बघत नाही. हे दोन पार्ट अल्डिहाइड कीटोन असल्यामुळे याची सोल्युबिलिटीवर ते अफेक्ट करतात. जेवढं जसं जसं तुम्ही मॉलिक्युलर वेट वाढवत जाल तसं तसं नॉन पोलार पार्ट वाढायला, बरोबर. जसं जसं नॉन पोलार पार्ट वाढत जाईल तसं तसं वॉटर मध्ये सोल्युबिलिटी काय होणार, कमी होणार. ठीक आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतोय दॅट इज इन्क्रीज इन मॉलिक्युलर वेट increases non-polar part, therefore decreases solubility. solubility आहे ती काय होते, डिक्रीज होते बाळांनो. ओके, upon increase in molecular weight non-polar part increases, decrease in solubility. म्हणजे सोल्युबिलिटी ऑर्डर पाण्यामध्ये घ्यायची असेल तर फॉर्मल्डिहाइड हे जास्त सोल्युबल आहे, देन ऍसिटाल्डिहाइड, देन प्रोपॅनॉल्डिहाइड, देन ब्युटारॉल्डिहाइड. ओके, नेक्स्ट बॉइलिंग पॉइंट. आता बॉइलिंग पॉइंट आला तर कशावर डिपेंड आहे, बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट, आणि जर मॉलिक्युलर वेट सेम असेल तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. हाच कॉन्सेप्ट आहे जो की आपण प्रत्येक चॅप्टर मध्ये यूज करतोय. तर बघा,
डेन्सिटी ऑफ कार्बोनिल कंपाऊंड इज लोअर दॅन वॉटर आहे, हे पण लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये आपल्याला बॉइलिंग पॉईंटचा ऑर्डर लिहायचा आहे. ओके, दिस इज ए, दिस इज बी, दिस इज सी. मॉलिक्युलर वेट जास्त कोणाचा आहे? सीच आहे. तर बॉइलिंग पॉईंट जास्त कोणाचा येणार? सी, देन बी, देन ए. नेक्स्ट, इथं तुम्हाला काही कंपाऊंड दिलेलं आहे, त्यांचा बॉइलिंग पॉईंट आणि कीटोन त्यांचा बॉइलिंग पॉईंट इथं दिलेला आहे, ते तुम्ही रेफर करा. ओके, कॉन्सेप्ट काय आहे? ॲज मॉलिक्युलर वेट इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. मॉलिक्युलर वेट सेम असेल तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. म्हणजे आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड कीटोन डिस्कस करणार आहे. त्याच्यात एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. तर बघा, reactivity of aldehyde and ketones is directly proportional to minus I effect and inversely proportional to plus I effect. जेवढा कार्बोनिल कार्बन जास्त इलेक्ट्रोफिलिक इन नेचर असेल, जेवढा इलेक्ट्रो डिफिशियंट असेल, तेवढा न्यूक्लिओफाइल इझिली त्याच्यावर अटॅक करतोय आणि इझिली आपल्याला प्रोडक्ट देतोय. म्हणजेच मायनस आय इफेक्ट इलेक्ट्रोफिलिसिटी ऑफ कार्बोनिल कार्बन वाढवतात, प्लस आय इफेक्ट इलेक्ट्रोफिलिसिटी ऑफ कार्बोनिल कार्बन डिक्रीज करतात, त्यामुळे रिॲक्टिव्हिटी पण डिक्रीज होते. तर बघा, फर्स्ट फॅक्टर आहे रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड कीटोन मधला फर्स्ट फॅक्टर आहे इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स. तर बघा, मी घेतलंय फॉर्मल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड, प्रोपॅनॉल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड. तर याच्यामध्ये कोण जास्त रिॲक्टिव्ह असेल? तर इथं हायड्रोजन जे आहेत ते बाळांनो प्लस आय लावणार आहेत. ओके, इथं मिथाइल ग्रुप प्लस आय लावणार आहे. ओके, इथं इथाइल ग्रुप प्लस आय लावणार आहे, बरोबर. आणि इथं अल्डिहाइडचा बेन्झिनवर मायनस आय आहे, पण तो आपण अल्डिहाइडवर बेन्झिनचा काय इफेक्ट लागतोय? तर डबल, सिंगल, डबल, म्हणजे हा काय करायला आहे? बेन्झिन तर रेझोनन्स थ्रू अल्डिहाइडला इलेक्ट्रॉन डेन्सिटी द्यायला आहे, म्हणजे बेन्झिनचा अल्डिहाइडवर प्लस एम, अल्डिहाइडचा बेन्झिनवर मायनस एम, म्हणजे बेन्झिनचा तर प्लस एम लागायला आहे ना, त्यामुळे प्लस वाले इफेक्ट रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड डिक्रीज करतात. तर बघा, मोर रिॲक्टिव्ह कोण असणार? अल्काइल ग्रुपचा प्लस आय इफेक्ट हा जास्त असतो हायड्रोजन पेक्षा. इथं पण अल्काइल ग्रुप आहे, इथं पण अल्काइल ग्रुप आहे. जेवढं नंबर ऑफ कार्बन जास्त तेवढा प्लस आय पण काय असतोय? जास्त असतोय. त्यामुळे मोर रिॲक्टिव्ह जर बघायचं झालं तर फॉर्मल्डिहाइड हा जास्त रिॲक्टिव्ह आहे. त्यानंतर ॲसिटाल्डिहाइड, प्रोपॅनॉल्डिहाइड अँड बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइडची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात कमी. नेक्स्ट, फॉर्मल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड आणि आपण प्रोपॅनॉन घेतलंय. हे याला प्लस आय लावलेत, परंतु प्लस आय CH3चा जास्त आहे. जेवढा प्लस आय जास्त तेवढी रिॲक्टिव्हिटी कमी. कीटोन मध्ये काय व्हायला बाळांनो? दोन्ही साइडनं अल्काइल ग्रुप काय लावायला आहे? प्लस आय. दोन्ही साइडनं प्लस आय लावल्यामुळे ह्या कार्बोनिल कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी डिक्रीज होते, म्हणजे रिॲक्टिव्हिटी पण डिक्रीज होते. म्हणजे जर इन शॉर्ट सांगायचं झालं तर अल्डिहाइड आर मोर रिॲक्टिव्ह दॅन कीटोन्स. वाय? अल्डिहाइडिक कार्बोनिल कार्बन इज मोर इलेक्ट्रोफिलिक दॅन कीटोनिक कार्बोनिल कार्बन. ठीक आहे, त्यामुळे ही ऑर्डर आपल्याला रिॲक्टिव्हिटीची मिळेल. सेकंड फॅक्टर जो आहे तो स्टेरिक हिंड्रन्सचा पण रोल असतो बाळांनो. स्टेरिक हिंड्रन्सचा रोल काय आहे? न्यूक्लिओफाइल कार्बोनिल कार्बनवर अटॅक करायला. मग त्यावेळेला जर दोन जे अल्काइल ग्रुप आहेत ते जर न्यूक्लिओफाइलला अटॅक करण्यासाठी अडचण निर्माण करत असतील, ॲटम्सची गर्दी होत असेल, तर तिथं रिॲक्टिव्हिटी स्लो होणार. ठीक आहे, तर बघा, मी इथं ABCDEFG असे काही कंपाऊंड घेतलेले आहेत. तर यांचं स्टेरिक फॅक्टरनुसार रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आपल्याला लावायची आहे. तर बघा, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. तर रिॲक्टिव्हिटी ऑर्डर स्टेरिक इफेक्ट झाला तर इथं दोन्हीच्या दोन्ही हायड्रोजन आहेत, स्मॉल ॲटम्स आहेत, हे काय स्टेरिक हिंड्रन्स करणार नाहीत. ॲसिटाल्डिहाइडमध्ये एक CH3 आहे, त्यामुळे थोडं स्टेरिक हिंड्रन्स होईल. प्रोपॅनॉल्डिहाइडमध्ये हा बल्की ग्रुप आहे. प्रोपॅनॉनमध्ये दोन्ही साईडला CH3 ग्रुप आहेत, त्यामुळे जर एखादा न्यूक्लिओफाइल अप्रोच व्हायचा असेल कार्बोनिल कार्बनला तर हे त्याला स्टेरिक हिंड्रन्स करणार. हे बेन्झिनच्या हायड्रोजन इथं स्टेरिक हिंड्रन्स करणार, मिथाइल आणि हा आहे बेन्झाल्डिहाइड आणि हा आहे बेन्झोफिनॉल. तर बघा, मोर रिॲक्टिव्ह कोण असते? अल्डिहाइड. इथं स्टेरिक हिंड्रन्स सगळ्यात कमी, म्हणजे रिॲक्टिव्हिटी जास्त. म्हणजे आपण असं म्हणू शकतो रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स. त्यानंतर बी, त्यानंतर सी. नेक्स्ट बघा बाळांनो, डी हा कीटोन आहे, परंतु एफ हा काय आहे? अल्डिहाइड. तर अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये मोर रिॲक्टिव्ह कोण असते? अल्डिहाइड. त्यामुळे आधी कोण येणार? एफ. त्यानंतर हा पण कीटोन, तो पण कीटोन, परंतु इथं बेन्झिन रिंग जास्त स्टेरिक हिंड्रन्स करणार, त्यामुळे पहिल्यांदा येणार डी, देन ई, देन लास्ट जी. दोन फिनाइल रिंग स्टेरिक हिंड्रन्स जास्त करतात. ओके,
ही काय आहे, रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. नेक्स्ट आता आपल्याला बघायचे आहेत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. तर फर्स्ट आपण बघतोय लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्डिहाइड अँड अल्डिहाइड पहिल्यांदा बघूया. तर लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्डिहाइड फर्स्ट आहे काय, शिफ्ट टेस्ट. आता शिफ्ट टेस्ट काय आहे बघा, आपल्याला जे एखादं दोन अननोन सोल्युशन दिलेत, दोन अननोन सोल्युशन मध्ये एकामध्ये अल्डिहाइड आहे आणि दुसऱ्यामध्ये एक कीटोन आहे. तर ह्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट फॉर अल्डिहाइड आहेत. ठीक आहे, फक्त अल्डिहाइड शो करणारे टेस्ट आहेत. तर पहिली आहे शिफ्ट टेस्ट. दोन टेस्ट ट्यूब मध्ये कुठल्या टेस्ट ट्यूब मध्ये अल्डिहाइड आहे हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण शिफ्ट टेस्ट घेतोय. व्हॉट इज शिफ्ट टेस्ट? तर पॅरारोज ॲनिलीन, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ पॅरारोज ॲनिलीन विच हॅव पिंक कलर किंवा मॅजेंटा कलर. याला सल्फर डायऑक्साइड सोबत पास केलं तर ह्या जो पॅरारोज ॲनिलीनचा पिंक कलर आहे तो काय होतोय, डिसअपिअर होते वाहनो. आणि जर ज्या टेस्ट ट्यूब मध्ये अल्डिहाइड आहे ते जर याच्यासोबत रिॲक्ट झालं तर पॅरारोज ॲनिलीन, अल्डिहाइड असेल तर पॅरारोज ॲनिलीनचा कलर रिटेन होतोय आणि जर कीटोन असेल तर रिटेन होत नाहीत. म्हणजे यावरून आपण सांगतोय जर पॅरारोज ॲनिलीनचा कलर जो सल्फर डायऑक्साइड सोबत पास केल्यामुळे कलरलेस झालाय, तो अल्डिहाइड सोबत रिॲक्ट झाला तर कलर तो पिंक कलर रिस्टोर होतोय, रिटेन होतोय. आणि जर कीटोन सोबत रिॲक्ट झाला तर तो रिस्टोर किंवा रिटेन होत नाही. इट्स पिंक कलर रिस्टोर कधी, वेन रिॲक्शन विथ अल्डिहाइड. आणि कीटोन असेल तर नो रिॲक्शन. असं आपण अल्डिहाइड कीटोन डिस्टिंग्विश करतोय. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा सिल्वर मिरर टेस्ट किंवा टुलन्स रिएजंट. व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज टुलन्स रिएजंट? इट इज अमोनिकल सिल्वर नायट्रेट. आता अमोनिकल सिल्वर नायट्रेट बघा, हे आहे सिल्वर नायट्रेट, अमोनिकल सोल्युशन आपण घेतलेलं आहे. तर सिल्वर नायट्रेटची अमोनिकल हायड्रॉक्साइड सोबत रिॲक्शन घेतली तर इथं तयार होते AgOH. काय ऍक्च्युअल मध्ये व्हायला त्याच्यामध्ये हे मी सांगतोय. 2 मोल्स ऑफ AgOH आपापसात रिॲक्ट झाले तर इथून डिकम्पोज झाले तर वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतोय आणि फॉर्मेशन ऑफ Ag2O. ओके, हा जो Ag2 आहे ना हा बानो ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओके, तर हा जर अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइड ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह स्पेसिस कुठला आहे, Ag2. तर हा ऑक्सिजन आहे तो ह्या अल्डिहाइडचा ऑक्सिडेशन घडवून आणतोय. अल्डिहाइडचा ऑक्सिडेशन कशामध्ये, कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणूया आपण. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होणार कशामध्ये, सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि याच्यातला जो सिल्वर आहे इथं सिल्वरचे ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. तर इथं सिल्वर रिड्यूस होतोय Ag मध्ये, म्हणजे प्युअर सिल्वर मिळतंय आपल्याला. ओके, म्हणजे जर मी एखादी टेस्ट ट्यूब घेतली याच्यामध्ये काय आहे, अल्डिहाइड सोल्युशन आहे आणि वरून मी टुलन्स रिएजंट ऍड केला तर वॉल ऑफ द टेस्ट ट्यूबला सिल्वर मिरर येतोय बघा. म्हणजे वॉल ऑफ द टेस्ट ट्यूबला सिल्वर मिरर डिपॉझिट झाला, सिल्वर डिपॉझिट झाला वॉल ऑफ द टेस्ट ट्यूबला, तर आपण काय म्हणूया, अल्डिहाइड इज प्रेझेंट. ओके, म्हणजे काय व्हायलंय मला सांगा, अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये व्हायलंय, सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि प्युअर सिल्वर मिळतोय जो की वॉल ऑफ द टेस्ट ट्यूबला डिपॉझिट होतोय. ह्याची जर कीटोन सोबत रिॲक्शन घेतली बाळांनो तर कीटोन सोबत सिल्वर टुलन्स रिएजंट रिॲक्ट होत नाही. कीटोन सोबत नो रिॲक्शन. म्हणजे ही काय आहे, टेस्ट फॉर ओनली अल्डिहाइड. ओके, म्हणजे याच्यामध्ये हायर कॉन्सेप्ट असतात बाळांनो, परंतु ते जेईला आणि नीटला असतात. मी जस्ट तुम्हाला बोर्ड लेवल सांगायला लागलोय. टुलन्स रिएजंट आहे तो अल्डिहाइड सोबत रिॲक्ट करतोय, कीटोन सोबत रिॲक्ट होत नाही. अल्डिहाइड सोबत तो सिल्वर मिरर देतोय बरोबर, परंतु कीटोन सोबत नो रिॲक्शन. अल्डिहाइडचं कन्व्हर्जन टुलन्स रिएजंट कशामध्ये करतोय, कार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट बघा फिलिंग टेस्ट किंवा फिलिंग सोल्युशन टेस्ट. फिलिंग सोल्युशन दोन प्रकारचे आहेत, फिलिंग सोल्युशन A and filling solution B. What is filling solution A? It is made up of aqueous copper sulfate. Filling solution B, it is alkaline solution of sodium or potassium tartarate. Okay, तर बघा तर इक्वल मिक्सचर घेतलं जातं फिलिंग सोल्युशन A आणि फिलिंग सोल्युशन B चं इक्विमोलर मिक्सचर मिक्स केलं जातं. त्याच्याला जो ऍक्टिव्ह स्पेसिस असतो तो क्युप्रिक ऑक्साइड असतो विच हॅव ब्ल्यू कलर. आता हे जे क्युप्रिक ऑक्साइड आहे ते अल्डिहाइड असेल तर रिॲक्ट करतंय, परंतु अल्डिहाइड हॅव्हिंग अल्फा हायड्रोजन पाहिजे बघा. म्हणजे त्या अल्डिहाइडला अल्फा हायड्रोजन असेल तरच फिलिंग सोल्युशन सोबत रिॲक्ट करतंय. अल्फा हायड्रोजन नसेल तर फिलिंग सोल्युशन सोबत रिॲक्ट होत नाही. तर बघा अल्डिहाइड याच्यामधला जो ऍक्टिव्ह स्पेसिस आहे क्युप्रिक ऑक्साइड, तर एक ऑक्सिजन याचा ऑक्सिडेशन करण्यामध्ये गेला. ओके, इथं तयार झालं व्हॉट, सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि याच्यातला आता शिल्लक आहे काय, 2 मोल्स ऑफ क्युप्रिक ऑक्साइड घेतले
कॉपर तर 2 शिल्लक आहेत, ऑक्सिजन 1, म्हणजे कन्वर्ट झालं कशामध्ये, क्युप्रस ऑक्साईड. क्युप्रस ऑक्साईड. आणि ह्या क्युप्रस ऑक्साईडचा कलर असतो बाळांनो रेड ब्राऊन पीपीटी मिळते आपल्याला. रेड ब्राऊन पीपीटी. रेड ब्राऊन पीपीटी मिळाली म्हणजे ते अल्डिहाइड आहे, पण तो अल्डिहाइड कंटेनिंग अल्फा हायड्रोजन. याच्यामध्ये पण हायर कन्सेप्ट आहेत, जस्ट फॉर बोर्ड तुम्ही लक्षात ठेवा. अल्डिहाइड कंटेनिंग अल्फा हायड्रोजन असेल, फिलिंग सोल्युशन टेस्ट पॉझिटिव्ह देतात. कीटोन नो रिएक्शन, ते म्हणजे रेड ब्राऊन पीपीटी देत नाही. ओके. इथं कॉपरचे ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, +1, इथं +2. क्युप्रिक ऑक्साईड कन्वर्ट होते क्युप्रस ऑक्साईड मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा, बेन्झाइल डिहाइडची रिएक्शन दिलेली आहे. आता बेन्झाइल डिहाइडची रिएक्शन क्युप्रिक ऑक्साईड सोबत घेतली बाळांनो, तर बेन्झाइल डिहाइड मध्ये अल्फा हायड्रोजन आहे का, नाही, नो अल्फा हायड्रोजन. जर याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नसेल तर फिलिंग सोल्युशन टेस्ट देत नाही, नो रिएक्शन. ओके. तर हे लक्षात ठेवा. कीटोन सोबत फिलिंग सोल्युशन टेस्ट, इट इज अ टेस्ट फॉर अल्डिहाइड, त्यामुळे कीटोन सोबत पण काय येणार, नो रिएक्शन. This is filling solution test. Then chemical reaction of aldehyde and ketones with nucleophiles. तर बघा, अल्डिहाइड आणि कीटोन कोणत्या प्रकारची रिएक्शन शो करतात, तर अल्डिहाइड अँड कीटोन अंडरगोज न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. ओके. त्याच्यामध्ये अल्डिहाइडचा कार्बोनिल कार्बनचा हायब्रिडेशन काय बाळांनो, sp2. ओके, जे की चेंज होतं न्यूक्लियोफिलिक ॲडिशन मुळे sp3 टेट्राहायड्रॉल मध्ये. तर बघा, फर्स्ट आपण बघतोय ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. HCN चे ॲडिशन करायला आपण अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये आपण बेसिक मीडियम ठेवलेला आहे. तर बघा, H+ आहे, Cn-, तर हा जो Cn- आहे हा कार्बोनिल कार्बन इलेक्ट्रोफिलिक इन नेचर आहे. पाय बॉन्ड वीक असल्यामुळे पाय बॉन्ड ब्रेक होणार, ऑक्सिजनवर निगेटिव्ह जाणार. काय तयार झालं, Cn ऍड झाला, ओवर निगेटिव्ह आला, हा H+ घेईल आणि काय तयार करेल, इथं OA, इथं H ऍड झाला आणि इथं Cn ऍड झाला डबल बॉन्ड मध्ये, फॉर्मेशन ऑफ सायनोहायड्रीन. सायनोहायड्रीन म्हणजे अल्डिहाइड अँड कीटोन अपॉन रिएक्शन ॲडिशन विथ HCN गिव्स सायनोहायड्रीन. इथं घेतलेला आहे मी फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड मध्ये तुम्ही NaCnHCl जरी दिलं तर Cn- H+ आहे, Cn- येणार, अल्डिहाइड कार्बोनिल कार्बन अटॅक करणार, ऑक्सिजनवर निगेटिव्ह होणार, तो इथला H+ घेणार. ओके, हा याच्यातला H+ घेईल. फॉर्मेशन ऑफ फॉर्माल्डिहाइड पासून बनले म्हणून याला आपण काय म्हणणार, फॉर्माल्डिहाइड सायनोहायड्रीन. फॉर्माल्डिहाइड सायनोहायड्रीन. ओके, फॉर्माल्डिहाइड सायनोहायड्रीन. नेक्स्ट, ॲसिटाल्डिहाइड सोबत तेच K+Cn- H+Cl-. Cn- येणार, अटॅक करणार. हां, प्रोडक्ट लिहा बघू काय येणार बघा, CH3C, इथं O- H+ घेईल, इथं आला सायनाइड, इथं H. ॲसिटाल्डिहाइड पासून तयार झाले म्हणून ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन. नेक्स्ट, ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. ओके, NaHSO3 ची ॲडिशन करायची आपल्याला अल्डिहाइड कीटोन मध्ये. तर याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट असतोय, अल्डिहाइड हा मोर रिॲक्टिव्ह आहे कीटोन पेक्षा, त्यामुळे ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फेट फॉर मोस्ट ऑफ द अल्डिहाइड हे फॉरवर्ड डायरेक्शनला असतं, रिव्हर्सिबल आहे, आणि फॉर द मोस्ट ऑफ द कीटोन्स ते इक्विलिब्रियम लाईज बॅकवर्ड डायरेक्शन. तर बघा, हा अल्डिहाइड आहे, NaHSO3 चं स्ट्रक्चर असं आहे, तर हा O- येणार, कार्बोनिल कार्बनवर अटॅक करणार. कार्बोनिल कार्बन हा इलेक्ट्रोफिलिक नेचर आहे बाळांनो, ऑक्सिजनवर निगेटिव्ह आला, OSO2H ऍड झाला, O- Na+. तर इथं काय होतं बाळांनो, इंटरनल हायड्रोजन ट्रान्सफर होतोय. इंटरनल हायड्रोजन ट्रान्सफर. आता हे असं का होतंय, तर इथं इंटरनल हायड्रोजन ट्रान्सफर होतंय. तर असं का होतंय बाळांनो, तर इक्विलिब्रियम नेहमी शिफ्ट होतंय स्ट्रॉंग ऍसिड कडून वीक ऍसिड कडे. तर बघा, हे जे सल्फोनिक ऍसिड आहे हा जास्त ऍसिडिक आहे, हा जर H+ इथं गेला तर बनणार आहे अल्कोहोल. तर अल्कोहोलचा जो हायड्रोजन आहे, अल्कोहोल इज अ वीक ऍसिड दॅन सल्फोनिक ऍसिड, त्यामुळे हा जो हायड्रोजन आहे तो ट्रान्सफर होतोय कुठं, इथं इंट्रामोलिक्युलर, स्ट्रॉंग ऍसिड टू वीक ऍसिड, अल्कोहोल कडे ट्रान्सफर झाला, त्यामुळे इथं अल्कोहोल तयार झाला आणि हा सॉल्ट झाला. ओके, इंटरनल हायड्रोजन ट्रान्सफर होतंय इंट्रामोलिक्युलर. तर बघा, नेक्स्ट, ॲसिटाल्डिहाइड मध्ये NaHSO3 ची ॲडिशन आपल्याला करायची आहे. ओके, तर बघा, सेम एक कॉम्प्लेक्स तयार झाला, इंटरनल हायड्रोजन ट्रान्सफर होणार, हा H तिकडे ट्रान्सफर होणार. ओके,
वीक ऍसिड बनवते अल्कोहोल. हे असते क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड. ओके. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज आहे ऍडिशन ऑफ अल्कोहोल. तर बघा व्हेरी इम्पॉर्टंट. तर अल्डिहाइड मध्ये अल्कोहोलची आपल्याला ऍडिशन करायची आहे. तर परंतु अल्कोहोल ऑक्सिजनकडे लोन पेअर आहेत, म्हणजे हे ऍक्ट होणार काय ॲज अ लिव्हिस बेस किंवा न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होऊ शकतोय. परंतु कार्बोनिल कार्बन वर अटॅक करण्या एवढी अल्कोहोलची क्षमता नाही आहे, ॲबिलिटी नाही आहे. त्यामुळे कार्बोनिल कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी वाढवायला लागते. मग ही कशी वाढवतोय? विथ द हेल्प ऑफ ड्राय HCl. तर ड्राय HCl मध्ये म्हणजे ऑक्सिजनकडे काय आहेत भावनो? लोन पेअर. ड्राय HCl मधला HCl इज द सोर्स ऑफ H+. हे लोन पेअर H+ काय करणार? घेणार. H+ घेतल्यामुळे काय होतंय भावनो बघा, RC डबल बॉन्ड OH. ऑक्सिजननं लोन पेअर दिले म्हणून त्याच्यावर चार्ज आला पॉझिटिव्ह, आणि इथं काय आला H. तर ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह आल्यामुळे हा स्ट्रॉंग मायनस आयला होणार. त्यामुळे ह्या कार्बोनिल कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी वाढली. ज्यावेळेला म्हणजे अल्कोहोल अल्डिहाइडवर अटॅक करण्यासाठी कार्बोनिल कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी ही जास्त असली पाहिजे. त्यासाठी आधी ड्राय HCl ऍड करतात. मग ह्या कार्बोनिल कार्बनची इलेक्ट्रोफिलिसिटी वाढल्यामुळे अल्कोहोल मधल्या ऑक्सिजनची लोन पेअर येणार. अल्डिहाइड कार्बोनिल कार्बन अटॅक करणार. नेगेटिव्ह पॉझिटिव्ह पाय बॉन्ड ब्रेक केल्यामुळे न्यूट्रलाइज होणार आणि हे कॉम्प्लेक्स तयार झालं. ओके. O- आणि इथं काय आहे? H आहेच आपला. ठीक आहे. नेक्स्ट ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज झाला, लोन पेअर दिल्यामुळे डिप्रोटोनेशन होणार. नेगेटिव्ह पॉझिटिव्ह न्यूट्रलाइज. तर बघा अल्डिहाइड मध्ये 1 मोल अल्कोहोलची ऍडिशन केली तर हे जे कॉम्प्लेक्स तयार झालं आहे याला आपण म्हणतोय आपण हिमेअसिटॉल. हिमेअसिटॉल ऍसिटाल्डिहाइड घेतलं तर आपण. ओके. तर हा परत आपलं HCl आहेच, ऍसिडिक सोल्युशन आहे. ऑक्सिजन लोन पेअर आहेत, H+ घेणार. OH इज अ बॅड लिव्हिंग ग्रुप बट वॉटर इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. आता अजून एक मोल अल्कोहोलची ऍडिशन होते. याच्यामध्ये दुसरा अल्कोहोलचा अजून एक मोल येतोय, या कार्बनवर अटॅक करणार. ओके. आणि वॉटर इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. या कार्बनवर अटॅक केला, वॉटर बाहेर पडला. मग इथं जे कॉम्प्लेक्स तयार झाला, ऑक्सिजननं परत अटॅक केल्यामुळे अल्कोहोलच्या ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज झाला, निगेटिव्ह पॉझिटिव्ह न्यूट्रलाइज झाला. ओके. मग इथं जे तयार झालेलं आहे हे काय आहे? ऍसिटॉल फॉर्मेशन. ऍसिटॉल फॉर्मेशन. तर जे हेमिअसिटॉल असतं बानू, ते हेमिअसिटॉल काय असतंय? अनस्टेबल असतंय आणि हे पूर्ण रिॲक्शन रिव्हर्सिबल असते. आणि ऍसिटॉल हे काय असतंय? स्टेबल असतंय. ठीक आहे. ह्या ऍसिटॉल मध्ये जरा जरी हायड्रोलिसिसची कंडिशन मिळाली तर हे परत ज्या अल्डिहाइड पासून बनलेलं आहे तेच अल्डिहाइड तयार होते. ओके. म्हणजे ऍडिशन ऑफ अल्कोहोल इन अल्डिहाइड अँड कीटोन इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. ओके. नेक्स्ट बघा मी इथे घेतलेला आहे कीटोन. कीटोन मध्ये 1 मोल अल्कोहोलची जर ऍडिशन केला तुम्ही, ठीक आहे, तर इथं तयार होतंय हेमिकीटॉल. ओके. सेम वरती जे मी मेकॅनिझम सांगितले तसंच अजून एक 2 मोल्स म्हणजे 1 मोलला हेमिकीटॉल, अजून 1 मोल ऑफ अल्कोहोल जर ऍड केला तर तयार होतंय कीटॉल. आणि कीटॉल हे काय असतंय? स्टेबल. आणि हेमिकीटॉल काय असतंय? अनस्टेबल. ओके. ही कम्प्लिटली रिव्हर्सिबल रिॲक्शन आहेत. ओके. म्हणजे अल्डिहाइड मध्ये 1 मोल ऑफ अल्कोहोल ऍड केलं तर हेमिअसिटॉल, 2 मोल ऑफ अल्कोहोल ऍडिशन केली तर ऍसिटॉल विच इज स्टेबल आणि रिव्हर्सिबल आहे. ओके. कीटॉल मध्ये सेम कीटोन सोबत 1 मोल ऑफ अल्कोहोल हेमिकीटॉल आणि 2 मोल ऑफ अल्कोहोल कीटॉल फॉर्मेशन. नेक्स्ट बघा ही एक रिॲक्शन दिलेली आहे. कीटोन आहे आणि इथेन 1,2 डायल तुम्हाला दिलेला आहे. तर इथला O आणि इथला 2 हायड्रोजन H2O बाहेर पडणार आणि एक सायक्लिक कीटॉल तयार होत आहे. ओके. म्हणजे याचं ऍप्लिकेशन काय असतं बानू? LiLH4 हा काय करतोय? अल्डिहाइड आणि कीटोन दोन्ही सोबत रिॲक्ट करतोय. जर आपल्याला अल्डिहाइड रिॲक्ट व्हायला नको पाहिजेत, फक्त कीटोन रिॲक्ट पाहिजेत, तर अल्डिहाइडचं आधी या वेनं प्रोटेक्शन करून घेतलं जातं आणि मग त्याचं रिडक्शन केलं जातं. त्यावेळेला अल्डिहाइडच्या प्रेझेन्समध्ये कीटोन रिड्यूस होतोय. नेक्स्ट बघा ऍडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. आता अल्डिहाइड कीटोन रिॲक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट हे ऑलरेडी आपण अल्कोहोल फिनॉल इथर चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. तर व्हॉट इज द ब्युटी ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट? कार्बन कॅरीज नेगेटिव्ह चार्ज, हा न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होणार आणि अल्डिहाइड कीटोनचं कन्व्हर्जन करणार अल्कोहोल मध्ये. एक ऍडक्ट फॉर्मेशन होत आहे, याला जर हायड्रोलिसिस केला तर फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल. तर इथे बघा मी इथे घेतलेला ऍसिटाल्डिहाइड
Upon reaction with methyl magnesium chloride, beauty of Grignard reagent, carbon carries negative charge, act as a nucleophile, attack on carbonyl carbon, oxygen वर negative होईल. काय तयार झालं? CH3C OMgCl आणि इथं ऍड कोण झालाय? CH3H. अपॉन हायड्रोलिसिस याला जर पाणी पाजवलं तर याला H, याला OH द्या. फॉर्मेशन ऑफ व्हॉट? अल्कोहोल. CH3CH3OH म्हणजे इथं सेकंडरी अल्कोहोल तयार झालाय. ओके, प्रोपेन टू ओल. नेक्स्ट, कीटोन सोबत ग्रिग्नार्ड रिएजंट, इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड, ब्युटी ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट, कार्बन कॅरीज नेगेटिव्ह चार्ज. हा CH2 CH3 मायनस याच्यावर अटॅक करणार, ओवर मायनस येणार, सेम मेकॅनिझम, हायड्रोलिसिस करणार. मी डायरेक्ट प्रोडक्ट लिहितोय PH, इथं येणार OH, CH2 CH3 CH3. हा आपला अल्कोहोल या रिएक्शन मध्ये तयार होईल. ठीक आहे, व्हेरी सिंपल. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज बघा. रिएक्शन ऑफ अल्डिहाइड कीटोन विथ अमोनिया अँड अमोनिया डेरिव्हेटिव्ह. तर बघा या प्रत्येक आता जे आपण पुढे आपण मेकॅनिझम बघणार आहे त्याच्यामध्ये काय आहे, सेम मेकॅनिझम आपण फॉलो करणार आहे. अल्डिहाइड कीटोन मधला ऑक्सिजन आणि इथं NH2 आहे, इथला H2 आणि इथला O, H2O बाहेर पडणार आहे आणि हा ॲडक्ट फॉर्मेशन इथं तयार होणार. याला जर तुम्ही पाणी पाजवला तर काय तयार होतंय? इमाइन फॉर्मेशन. ओके, आता इथं जे Z आहे तो Z च्या ठिकाणी तुम्ही काय काय घेऊ शकताय? Z च्या ठिकाणी तुम्ही हायड्रोजन घेऊ शकताय म्हणजे अमोनिया, R घेऊ शकताय प्रायमरी अमाइन, AR घेऊ शकताय अनिलीन, OH घेऊ शकताय, NH2 घेऊ शकताय, 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्रेझिन, इथं फिनाइल हायड्रेझिन आणि इथं सेमी कार्बॅझोन. ओके, हे काय आहे तर बघा पुढे मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर रिएक्शन ऑफ अल्डिहाइड कीटोन जर Z च्या ठिकाणी मी H पुटअप केला तर सेम मेकॅनिझम, इथला H2 इथला O, वॉटर मॉलिक्यूल बाहेर जातोय आणि हा डबल बॉन्ड NH प्रोडक्ट फॉर्मेशन. इथं पण जर Z च्या ठिकाणी मी काय घेतलं? NH2 म्हणजे NH2 म्हणजे हायड्रेझिन, तर इथला O इथला H2O बाहेर पडेल. ओके, आणि इथं तयार झालं हायड्रेझिन घेतलंय ना, हायड्रेझिन पासून बनतंय हायड्रेझोन, हायड्रेझिन पासून हायड्रेझोन, फॉर्मेशन ऑफ हायड्रेझोन. इथं फॉर्मेशन ऑफ शिप बेस. Z च्या ठिकाणी OH घेतला तर हायड्रॉक्सिल अमाइन, इथला O इथला H2O बाहेर पडला, फॉर्मेशन ऑफ ऑक्झिम. Z च्या ठिकाणी जर मी NHPH घेतला म्हणजे फिनाइल हायड्रेझिन तर इथला O इथला H2, फिनाइल हायड्रेझिन पासून आपल्याला मिळते फिनाइल हायड्रेझोन, फिनाइल हायड्रेझोन, दिस इज फिनाइल हायड्रेझोन. त्यानंतर एक कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर अल्डिहाइड कीटोन असते बघा. अल्डिहाइड कीटोनची रिएक्शन जर आपण Z च्या ठिकाणी मी हा NH म्हणजे 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्रेझिन घेतलेला आहे, 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्रेझिन. ओके, 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्रेझिन. हे काय आहे? ब्रॅडीज रिएजंट आहे. हा रिएजंट आहे तो अल्डिहाइड कीटोन साठी कार्बोनिल कार्बन जर आपल्याला डिटेक्ट करायचा असेल तर आपण हा 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्रेझिन हा रिएजंट घेतोय. तर इथला H2 इथला O, H2O बाहेर पडल्यानंतर इथं तयार होते 2,4 डायनायट्रो फिनाइल हायड्रेझोन विच हॅज रेड कलर डाय. ओके, रेड ऑरेंज डाय फॉर्मेशन होतंय म्हणजे हे कार्बोनिल कार्बन आहे हे कन्फर्म करतंय. ठीक आहे, नेक्स्ट मी जर घेतलं सेमी कार्बॅझाइड, ओके, तर इथला O इथला H2O, वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडला, फॉर्मेशन ऑफ व्हॉट? सेमी कार्बॅझोन, सेमी कार्बॅझोन. ओके, हे आहे रिएक्शन ऑफ अल्डिहाइड कीटोन विथ अमोनिया अँड अमोनिया डेरिव्हेटिव्ह. इम्पॉर्टंट आहेत. पुढं हॅलोफॉर्म रिएक्शन, इम्पॉर्टंट रिएक्शन आहेत. इथून पुढे जे आपण 3 रिएक्शन बघणार आहोत दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. इथून पुढे आपण हॅलोफॉर्म रिएक्शन, अल्डोल कंडेन्सेशन आणि कॅनिझोल रिएक्शन ह्या 3 रिएक्शन बघणार आहोत ज्या की या चॅप्टर मधल्या व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहेत. तर बघा हॅलोफॉर्म रिएक्शन्स याच्यामध्ये काय केलं जातं? मिथाइल अल्डिहाइड किंवा मिथाइल कीटोन असलं गरजेचं आहे हॅलोफॉर्म रिएक्शन शो करण्यासाठी. याची रिएक्शन हॅलोजन इन द प्रेझेन्स ऑफ बेस घेतली तर हा जो मिथाइल ग्रुप आहे याचं कन्व्हर्जन होतंय CHX3 म्हणजेच हॅलोफॉर्म, आणि जो उरलेला ग्रुप आहे याचं बनते सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. मग इथं H घेतला तर अल्डिहाइड, AR घेतला तर अरोमॅटिक कीटोन, R घेतला तर कीटोन. ओके,
तर बघा मेकॅनिझम काय आहे, तर मी ऍसिटाल्डिहाइड घेऊन चाललोय. ओके, तर ऍसिटाल्डिहाइड मध्ये हा आहे अल्फा कार्बन. तर ह्या अल्फा कार्बनचा हायड्रोजन हा बाळांनो ऍसिडिक इन नेचर आहे. म्हणजेच काय, बेसचं काम काय, ऍसिडिक H+ घेणं. तर अल्फा हायड्रोजन ऍसिडिक इन नेचर आहे. तर OH मायनस इथला H+ घेणार, इथले दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन या कार्बनवर येतील. या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज स्टेबल आहे, कारण की डबल सिंगल निगेटिव्ह -M लावायला आहे ना. त्यामुळे जर एखादा H+ गेल्यानंतर निगेटिव्ह यायला तो स्टेबल असेल तर तो हायड्रोजन ऍसिडिक इन नेचर आहे. मग हा रिरेझोनेट होऊन ऑक्सिजनवर पण जाऊ शकतोय आणि रेझोनन्स होत राहणार ना, O वरचा परत कार्बनवर येणार. परंतु कार्बन हॅलोजन बॉन्ड हा स्ट्रॉंग असल्यामुळे कार्बन हा हॅलोजनवर, जो काही हॅलोजन असेल त्याच्यावर अटॅक करणार, X- बाहेर पडणार. इथं हे कंपाऊंड तयार झालं. नेक्स्ट अजून असंच रिपीट अजून 2 वेळा याला होतंय, परत बेस येतोय, ऍसिडिक H+ घेतोय, हे दोन्हीचे दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बनवर आले, याच्यावर निगेटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह परत हॅलोजनवर अटॅक करतोय, X- बाहेर पडतोय. इथं CH2 तयार झालं, परत बेस येतोय, H+ घेतोय, कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आला, हा निगेटिव्ह आलाय तो परत हॅलोजनवर अटॅक करणार, X- काय पडला बाहेर. CH3 C डबल बॉन्ड OH तयार झाला. आता अल्फा हायड्रोजन तर सगळेच फिनिश झाले, बरोबर ना. मग अल्फा हायड्रोजन फिनिश झाल्यानंतर हा जो OH आहे तो आता बेस म्हणून ऍक्ट होणार नाही. आता हा ऍक्ट होतोय काय म्हणून, न्यूक्लियोफाइल. हा OH- येतोय, अल्डिहाइड कार्बन अटॅक करतोय. आता आधी पाय बॉन्ड ब्रेक करणार, याच्यावर निगेटिव्ह येणार, रिरेझोनेट होणार आणि CH3- इज अ व्हेरी गुड लिव्हिंग ग्रुप. त्यामुळे CH3- बाहेर पडला आणि इथं काय आला, OH आला. पण तो OH राहणार नाही बाळांनो, मीडियम बेसिक आहे, त्यामुळे हे ऍसिटिक ऍसिड फॉर्मिक ऍसिड तयार होऊ देणार नाही. बेस आहे तो H+ घेतच राहणार, त्यामुळे सॉल्ट फॉर्मेशन व्हायला. ओके, तर हा CH3- H+ घेईल आणि काय तयार करेल, हॅलो फॉर्म, बरोबर. आणि जे राहिलेलं बाय प्रोडक्ट आहे ते काय आहे, सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि हॅलो फॉर्म. हे जर हॅलोजन आयोडीन असेल तर आयडो फॉर्म टेस्ट म्हणणार. तर आयडो फॉर्म हा येलो पीपीटी देतोय. मग तुम्हाला विचारतात विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड शोज येलो पीपीटी, म्हणजेच आयडो फॉर्म टेस्ट कोण पॉझिटिव्ह देतंय असं तुम्हाला विचारतात. तर आयडो फॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह येण्यासाठी मॉलिक्यूल मध्ये ह्या कंडिशन असणं खूप गरजेचं आहे. कोणते असे जर कंपाऊंड असतील तर ते हॅलो फॉर्म रिएक्शन पॉझिटिव्ह देतात. तर बघा ते कंपाऊंड कोणते आहेत. जर तुम्हाला असा हा कंपाऊंड असा सापडला तर हे हॅलो फॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देते. इथं H असू दे, अरोमॅटिक रिंग किंवा अल्काइल ग्रुप असू दे, असा वाला जर अल्काइल हॅलाइड असेल तर हा हॅलो फॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देतो. कसा देतो, मिथाइल कीटोन तर बाळांनो देतोच, परंतु जर तुम्हाला मिथाइल अल्काइल हॅलाइड दिला तरी पण तो पॉझिटिव्ह देतोय. वाय, कारण की जो X2OH- आहे याच्यामध्ये OH आहे ना, हा SN रिएक्शन करणार, OH- येणार, कार्बनवर अटॅक करणार आणि इथं अल्कोहोल तयार होणार. तर मिथाइल अल्कोहोल असेल तर या मिथाइल अल्कोहोल पण हॅलो फॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देतो. का, कारण की मिथाइल अल्कोहोल ज्या वेळेला X2OH- सोबत रिॲक्ट करतो तर इट इज ऑल्सो ऍक्ट एज अ ऑक्सिडायझिंग एजंट, जे की ह्या अल्कोहोलचं तो ऑक्सिडेशन करेल. इथला H आणि OH C डबल बॉन्ड O तयार करेल. तर काय तयार झालं, CH3 C डबल बॉन्ड OH AR, म्हणजे मिथाइल अल्डिहाइड किंवा कीटोन याची रिॲक्शन हॅलोजन बेस सोबत केली तर आताच बघितलं हॅलो फॉर्म प्लस सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तर मी इथं क्वेश्चन विचारलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग अल्डिहाइड कीटोन्स कॅन गिव्ह पॉझिटिव्ह हॅलो फॉर्म टेस्ट. तर पॉझिटिव्ह हॅलो फॉर्म टेस्ट देण्यासाठी मिथाइल कीटोन असणं गरजेचं आहे. इथं आहे मिथाइल कीटोन म्हणजे हा पॉझिटिव्ह टेस्ट देणार. इथं आहे इथाइल कीटोन, इकडून पण इथाइल कीटोन म्हणजे हा पॉझिटिव्ह टेस्ट देणार नाही. असे स्ट्रक्चर असले पाहिजेत, मी इथं जे वरती सांगितले तर ते पॉझिटिव्ह टेस्ट देतात. इथं बघा, हा या साईडला आहे मिथाइल कीटोन, पॉझिटिव्ह टेस्ट देणार. इथं बघा आपल्याला अल्कोहोल जो पाहिजे तो मिथाइल अल्कोहोल पाहिजे ना, हा मिथाइल अल्कोहोल आहे का, नाही, त्यामुळे हा हॅलो फॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देणार नाही. हा वाला अल्कोहोल बघा, हा OH ब्रेक केला तर इथं डबल बॉन्ड O आला म्हणजे मिथाइल कीटोनच तयार झाला, म्हणजे हा पॉझिटिव्ह देणार. राईट, समजतंय. मग कोणते स्ट्रक्चर हॅलो फॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देतात, मी जे वरती सांगितलेले आहेत हे असे जर स्ट्रक्चर मॉलिक्यूल मध्ये असतील तर ते हॅलो फॉर्म टेस्ट पॉझिटिव्ह देतात. तर बघा नेक्स्ट, अल्डोल कंडेन्सेशन, व्हेरी इंपॉर्टंट रिएक्शन. अल्डोल कंडेन्सेशन काय होतंय, अल्डिहाइड आणि कीटोन दिला आणि त्याची रिएक्शन तुम्हाला बेस सोबत दिली तर डोक्यामध्ये 2 रिएक्शन आल्या पाहिजेत, एक तर अल्डोल किंवा कॅनिझोरोल. अल्डोल कधी,
जर अल्डिहाइड कीटोन आहे आणि त्यांच्याकडे अल्फा हायड्रोजन प्रेझेंट आहेत तर ते अल्डोल कंडेन्सेशन देतात, आणि अल्डिहाइड आहे आणि त्याच्याकडे अल्फा हायड्रोजन नसेल तर तो कॅनिझोरो रिॲक्शन देतोय. तर बघा अल्डोल रिॲक्शन. Aldehyde containing at least one alpha hydrogen atom undergoes a reaction in the presence of dilute base to form beta hydroxyaldehyde. It is called aldol reaction. This reaction is known as aldol reaction. Formation of aldol is an addition reaction. Aldol formed from aldehyde having alpha hydrogen undergoes elimination of water molecule on warming gives alpha beta unsaturated aldehyde. इट इज न्यूक्लियोफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. तर काय बघा, अल्फा हायड्रोजन कंटेनिंग अल्डिहाइड कीटोन असतील त्यांची रिॲक्शन बेस सोबत दिली तर बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड आणि कीटोन तयार होते. इथपर्यंत रिॲक्शन जी झाली त्याला म्हणतो आपण अल्डोल रिॲक्शन, विच अपॉन फर्दर हिटिंग गिव्स अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड कीटोन इज कॉल्ड अल्डोल कंडेन्सेशन. तर बघा मी घेतलंय अल्फा हायड्रोजन आहे ॲसिटाल्डिहाइड मध्ये, तर अल्फा हायड्रोजन कंटेनिंग अल्डिहाइड याची बेस सोबत रिॲक्शन घेतली तर अल्डोल कंडेन्सेशनचा प्रोडक्ट आहे अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. म्हणजे ह्या ॲसिटाल्डिहाइड पासून हा प्रोडक्ट तयार झाला. मग हा कशा प्रकारे तयार झाला तर मी एक मेकॅनिझम सांगतो, त्यानंतर शॉर्ट ट्रिक. तर बघा बेस आहे अल्फा हायड्रोजन ॲसिडिक आहे, तर बेस येणार H+ घेणार, दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बनला देऊन जाणार, याच्यावर आला निगेटिव्ह. हा रिरेझोनेट पण होऊ शकतो हा, पण तो ऑक्सिजन कार्बन पेक्षा कार्बन कार्बन बॉन्ड स्ट्रॉंगर आहे, त्यामुळे हा जो कार्बन आहे तो हे जे अल्डिहाइड घेतले असतात ते मेन्शन केले असतील न केले असतील 2 मोल्स आपण घेणार आहे. तर हा जो निगेटिव्ह आहे तो न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होणार आणि दुसऱ्या मोल ऑफ अल्डिहाइड वर अटॅक करणार. बरोबर, मग काय तयार झालं बघा, इथं बघा हे आहे H, C डबल बॉन्ड O आहेच, हा CH2 आहे, या CH2 ना अटॅक कोणावर केला, या कार्बनवर. मग या कार्बनवर अटॅक केल्यानंतर O वर मायनस आला तो H+ घेईल आणि या कार्बनला अटॅच आहे CH3 आणि त्याला अटॅच आहे H. दिस इज व्हॉट, दिस इज अल्फा, दिस इज बीटा. बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड तयार झालं. आता ह्या बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइडला जर आपण हिट केलं तर तिथून वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतोय. जसं तुम्ही अल्कोहोलची इलिमिनेशन रिॲक्शन बघितलं, फॉर्मेशन ऑफ अल्किन, तीच सेम रिॲक्शन आहे, परंतु कॉन्जुगेशनमुळे मॉलिक्यूलला स्टॅबिलिटी मिळते बाळांनो. त्यामुळे ह्या अल्कोहोलच्या रिस्पेक्टिव्ह हा बीटा कार्बन आहे, हा पण बीटा कार्बन आहे, बीटा इलिमिनेशन. परंतु इथला H इथला OH गेला तर या दोघांमध्ये डबल बॉन्ड फॉर्मेशन होणार, जे की कार्बोनिल सोबत कॉन्जुगेशन मध्ये येणार. कॉन्जुगेशनमुळे मॉलिक्यूलला स्टॅबिलिटी मिळते, ठीक आहे. त्यामुळे इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन होणार. आणि व्हॉट इज कंडेन्सेशन, एखाद्या लार्ज मॉलिक्यूल मधून एक स्मॉल मॉलिक्यूल इलिमिनेट होतोय त्याला आपण कंडेन्सेशन रिॲक्शन म्हणतोय. तर फायनल प्रोडक्ट काय तयार झाला, दिस वन बघा, CH3 CH, इथला डबल बॉन्ड CH3 CH डबल बॉन्ड, इथला HOH तर गेलेला आहे वॉटर मॉलिक्यूल, डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड इथं तयार झाले. कळतंय का, व्हेरी सिंपल. जर तुम्हाला मेकॅनिझम लेंदी वाटत असेल, व्हेरी शॉर्ट ट्रिक सांगतो बघा काय करायचं. काय करायचं बघा, आता मी कीटोन घेतलाय ओके आणि बेस सोबत रिॲक्शन दिली, याच्याकडे अल्फा हायड्रोजन आहे म्हणजे अल्डोल कंडेन्सेशन होणार. तर हाच कीटोन डबल मी ड्रॉ केलेला आहे, पण तो ड्रॉ करताना कसा ड्रॉ करायचा, जो दुसरा कीटोनचा ऑक्सिजन आहे तो पहिल्या कीटोनच्या अल्फा H2 जवळ घेऊन जायचा आणि इथला H2 आणि इथला O काय काढायचा, बाहेर काढायचा. काय झालं सांगा प्रोडक्ट, CH3 C CH3 डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O CH3. दिस इज द प्रोडक्ट, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन तयार झाला. ओके, नेक्स्ट इथे बघा सेम तुम्हाला दिले प्रोपेन अल्डिहाइड 2 मोल्स दिले, तर दुसरा प्रोपेन अल्डिहाइड ड्रॉ करताना त्याचा प्रोपेन अल्डिहाइडचा जो कार्बोनिल ऑक्सिजन आहे तो पहिल्या प्रोपेन अल्डिहाइडच्या अल्फा हायड्रोजन जवळ घेऊन जायचा. H2 आणि O बाहेर पडला, प्रोडक्ट काय आला, CH3 CH2 CH डबल बॉन्ड C CH3 C डबल बॉन्ड H, हा प्रोडक्ट तयार झाला. याचं तुम्ही IUPAC नॉमेनक्लेचर देऊ शकता, आपण जे बघितलेलं आहे. पुढं क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन. तुम्हाला एकाच प्रकारचा अल्डिहाइड किंवा कीटोन दिला असेल तर तुम्ही एक प्रोडक्ट बनवला, परंतु समजा मी 2 वेगवेगळ्या टाईपचे अल्डिहाइड दिले किंवा कीटोन दिले,
तर त्याला म्हणायचं क्रॉस अल्डोल रिॲक्शन, म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट मिळणार ना. तर बघा याचे प्रोडक्ट कसे बनणार, मी घेतलाय ॲसिटाल्डिहाइड आणि प्रोपॅनॉल्डिहाइड, हे दोन वेगवेगळे अल्डिहाइड घेतलेत. तर इथं नंबर ऑफ प्रोडक्ट किती तयार होतील जरा विचार करून बघा. तर इथं नंबर ऑफ प्रोडक्ट बनवतात 4, 2 असतील सेल्फ कपलिंग थ्रू आणि 2 असतील क्रॉस कपलिंग थ्रू. म्हणजेच काय, तुम्ही हाच मॉलिक्यूल इथं ड्रॉ करा, इथला O ओके आणि इथला H2, हा याच्यासोबत एक प्रोडक्ट झाला. दुसरा सेल्फ प्रोडक्ट हा ऑक्सिजन आणि इथला H2, हा दुसरा सेल्फ प्रोडक्ट झाला. म्हणजे हाच मॉलिक्यूल तुम्ही डबल ड्रॉ केला, 2 झाले. हे झाले सेल्फचे 2. क्रॉसचे 2 कुठले, हा O आणि याचा H2 घ्या, म्हणजे हा मॉलिक्यूल इथं ड्रॉ करा, इथला H2 इथला O, 3. नेक्स्ट हा O आणि हा H2 घ्या, तर किती 4 बनते. जमेल का, ट्राय करून बघा आणि मला जे काही आन्सर असतील त्यांचे IUPAC नॉमेनक्लेचर सांगा. ओके, कमेंट करा. बघा नेक्स्ट सेकंड, इथं मी कीटोन घेतला, इथं मी अल्डिहाइड घेतला. इथं नंबर ऑफ प्रोडक्ट किती बनतील, तर डिपेंड आहे कुठला अल्डिहाइड आणि कीटोन घेतलाय. तर बघा 2 तर सेल्फचे बनतील, हा O याचाच H2 1, हा O याचाच H2 2 सेल्फचे झाले. क्रॉस हा O घेतला आणि इथला H2 घेतला तर 3, आणि हा ऑक्सिजन आणि इथला H2 घेतला तर 4, 2 सेल्फ 2 क्रॉस. नेक्स्ट अल्डोल कंडेन्सेशन कधी अल्फा हायड्रोजन असेल तर. नेक्स्ट आहे कॅनिझोरो रिॲक्शन. कॅनिझोरो रिॲक्शन कधी, जर अल्डिहाइड घेतलाय त्याच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही आहेत बानू आणि त्याची रिॲक्शन तुम्हाला बेस सोबत दिले, तर तुम्ही काय करायचं, कॅनिझोरो. आता कॅनिझोरो मध्ये काय होतं बघा, दिस रिॲक्शन गिवन ओनली बाय aldehyde having no alpha hydrogen atom. This is an example of disproportionation reaction. तर what is disproportionation reaction, तर बघा फॉर्माल्डिहाइड घेतलंय, या फॉर्माल्डिहाइडची रिॲक्शन मी घेतली बेस सोबत. ओके, तर हे 2 मोल्स दिले जातील न दिले जातील आपण कन्सिडर करायचे. तर एका अल्डिहाइडचं करायचं ऑक्सिडेशन बाळांनो, अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये होतंय आणि याच्यातल्या एका अल्डिहाइडचं करायचं बाळांनो रिडक्शन, म्हणजे एका अल्डिहाइडचं सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आणि एका अल्डिहाइडचं काय तयार झालं, अल्कोहोल. अल्डिहाइडचं अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन झालं म्हणजे रिडक्शन, आणि अल्डिहाइडचं सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन झालं म्हणजे ऑक्सिडेशन. म्हणजे विदिन मॉलिक्यूल ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन व्हायले, म्हणून याला म्हणतो रेडॉक्स किंवा डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. मेकॅनिझम काय आहे बघा, हा अल्डिहाइड आहे बाळांनो, याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाही त्यामुळे हा बेस म्हणून ऍक्ट होणार नाही, हा ऍक्ट होणार एज अ न्यूक्लियोफाइल. मग याच्यावर अटॅक केल्यानंतर पाय बॉन्ड वीक असतोय, ऑक्सिजनवर निगेटिव्ह येणार, काय तयार झालं HC डबल बॉन्ड O निगेटिव्ह HOH. तर याच्यामध्ये काय होतं बाळांनो, इंट्रामॉलिक्युलर हायड्राइड आयन ट्रान्सफर होतोय. ओके, इंटरमॉलिक्युलर सॉरी. तर बघा हा O निगेटिव्ह रिरेझोनेट होतोय, ह्या कार्बन आणि हायड्रोजन मध्ये दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन H मायनस बाहेर पडला ना, हा H मायनस जाऊन दुसऱ्या मोल ऑफ अल्डिहाइडवर अटॅक करतोय आणि त्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह येणार. इथं काय तयार झालं सांगा, HC डबल बॉन्ड O OH, HC डबल बॉन्ड O OH. याचं काय तयार झालं सांगा, इथून H मायनस याच्यावर अटॅक केला ना, म्हणजे CH3 हा H धरून O वर मायनस CH3 O मायनस Na प्लस. तर इक्विलिब्रियम शिफ्ट होते स्ट्रॉंग ऍसिड टू वीक ऍसिड. मग हे आहे ऍसिटिक ऍसिड, हा जर H प्लस घेतला तर बनणार अल्कोहोल, वीक ऍसिड अल्कोहोल आहे त्यामुळे हा H ट्रान्सफर होतो इकडं. मग काय तयार झालं, एका अल्डिहाइडचं अल्कोहोल आणि एका अल्डिहाइडचं सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, तर काय झालं, एका अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन, एका अल्डिहाइडचं रिडक्शन, म्हणून याला आपण डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन म्हणतोय. ओके, तर बघा फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड मध्ये मोर रिॲक्टिव्ह कोण असणार, फॉर्माल्डिहाइड. ओके, तर बेस म्हणजे मी घेतला OH मायनस, तर OH मायनस पहिल्यांदा जिथं अटॅक करेल त्याचं ऑक्सिडेशन, OH मायनस आधी बेन्झाल्डिहाइडवर अटॅक करेल फॉर्माल्डिहाइड, ज्याची इलेक्ट्रोफिलिसिटी जास्त त्याच्यावर, मोर इलेक्ट्रोफिलिक कोण आहे, फॉर्माल्डिहाइड, याची रिॲक्टिव्हिटी जास्त, त्यामुळे हा OH मायनस या फॉर्माल्डिहाइडवर अटॅक करणार. तर काय तयार झालं, HCO मायनस, इथं H, इथं आला OH, आणि नेक्स्ट आहे आपलं बेन्झाल्डिहाइड, बरोबर ना. तर हे जे बेन्झाल्डिहाइड आहे हे रिरेझोनेट होणार, H मायनस ट्रान्सफर होणार इथं, म्हणजे ओव्हरऑल काय झालं, फॉर्माल्डिहाइडचं झालं काय, सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड,
आणि बेन्झाल्डिहाइडचं काय झालं, बेन्झाइल अल्कोहोल रिडक्शन. म्हणजे आपण तुम्ही असं कन्क्लूड करू शकताय की मोर रिॲक्टिव्ह अल्डिहाइड असेल, मोर रिॲक्टिव्ह अल्डिहाइड असेल तर मोर रिॲक्टिव्ह अल्डिहाइडचं करायचं बाळांनो ऑक्सिडेशन, आणि लेस रिॲक्टिव्ह अल्डिहाइडचं काय करणार तुम्ही, रिडक्शन. मग हे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा, कुणाचं ऑक्सिडेशन करणार आणि कुणाचं रिडक्शन करणार बघा. ओके. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज बघा. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. अल्डिहाइड कीटोनचं ऑक्सिडेशन केल्यावर काय होतंय आणि रिडक्शन केल्यावर काय होतंय. तर बघा, जर अल्डिहाइड मी घेतला अल्डिहाइड आणि अल्डिहाइडचं मी रिडक्शन केलं, समजा सॉरी अल्डिहाइडचं मी ऑक्सिडेशन केलं विथ द हेल्प ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, तर अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन विथ द हेल्प ऑफ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट फर्दर ऑक्सिडाइज होणार कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड. कीटोनचं ऑक्सिडेशन नॉर्मल टेम्परेचरला होत नाही हा बाळांनो. कीटोन तुम्हाला दिलाय स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आणि मेन्शन केलं हाय टेम्परेचर हाय प्रेशर, ड्रास्टिक कंडिशन असेल तर आणि तरच कीटोनचं ऑक्सिडेशन होतंय. मग कीटोनचं ऑक्सिडेशन कसं करायचं, हे ब्रेक करायचं, इथं याला OH लावायचं आणि हा जो R आहे त्याला C डबल बॉन्ड OH कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचं. म्हणजे 2 मोल्स ऑफ व्हॉट, कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतात. हे रेअरली विचारलं जातं. नेक्स्ट, कीटोन ऑक्सिडेशन. आता इथं घेतलं मी बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइडचं KMnO4H+ सोबत जर ऑक्सिडेशन केलं, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, बेन्झाल्डिहाइडचं कन्वर्जन कशामध्ये होणार, बेन्झोइक ऍसिड. हे आताच आपण डिस्कस केले, कीटोनचं ड्रास्टिक कंडिशनला ऑक्सिडेशन, 2 मोल्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यानंतर रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. अल्डिहाइड कीटोनचं रिडक्शन बाय विथ द हेल्प ऑफ व्हॉट, क्लेमन्सन रिएजंट अँड उल्फ-किर्शनर रिएजंट. तर बघा, क्लेमन्सन अँड उल्फ-किर्शनर रिडक्शन. तर काय करतंय, तुम्हाला दिलाय अल्डिहाइड आणि कीटोनचा कार्बोनिल कार्बन, आयदर अल्डिहाइड और कीटोन, आणि त्याची रिॲक्शन तुम्हाला दिले ZnHgHCl किंवा हायड्रोजन इन बेसिक मीडियम. तर ZnHgHCl म्हणजे हा आहे क्लेमन्सन रिडक्शनचा रिएजंट, हायड्रोजन इन बेस हा आहे उल्फ-किर्शनर. तर यांच्या दोघांचं फंक्शन काय बाळांनो, हा अल्डिहाइड कीटोन कार्बोनिल कार्बनचं कन्वर्जन करतात मिथिलीन ग्रुपमध्ये CH2 मध्ये. म्हणजे ह्या C डबल बॉन्ड O चं कन्वर्जन, अल्डिहाइड कीटोनचं कन्वर्जन करायचं CH2 मध्ये. ओके, व्हेरी सिंपल. तर बघा, मी इथं घेतलं ऍसिटाल्डिहाइड रिएक्शन विथ ZnHgHCl, क्लेमन्सन रिडक्शन, C डबल बॉन्ड O चं कन्वर्जन करणार कशामध्ये, CH2 मध्ये. त्याला ऑलरेडी एक H आहे आणि ह्या डबल बॉन्ड O चं कन्वर्जन CH2 म्हणजे काय तयार झालं, इथेन, प्रिपरेशन ऑफ इथेन. अल्केन मध्ये तुम्ही लर्न केलाय. बेन्झाल्डिहाइडची रिएक्शन क्लेमन्सन रिएजंट सोबत केली तर या C डबल बॉन्ड O चं कन्वर्जन करायचं कशामध्ये, इथं तयार होईल व्हॉट, टोलिन. बेन्झीनला CH तर तयार होईल ना, टोलिन. इथं कीटोन आहे ZnHgHCl, प्रोडक्ट लिहा तुम्ही, C डबल बॉन्ड O चं कन्वर्जन करा CH2 मध्ये. नेक्स्ट, उल्फ-किर्शनर रिडक्शन सेमच आहे. ZnHgHCl जसं C डबल बॉन्ड O चं कन्वर्जन CH2 मध्ये करतं तसं उल्फ-किर्शनर करतंय, हायड्रोजन इन बेसिक मीडियम. तर इथं सेम प्रोडक्ट काय, CH3 याचं कन्वर्जन कशामध्ये करणार तो, इथेन. इथं काय तयार होणार, बेन्झीन, C डबल बॉन्ड O चं कन्वर्जन CH2 मध्ये, इथाइल बेन्झीन तयार झालं. म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्केन मध्ये तुम्ही हे लर्न केलं असेल हायड्रोकार्बन मध्ये. नेक्स्ट, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता अल्डिहाइड आणि कीटोनवर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करायची आहे, म्हणजे त्याचं नायट्रेशन, हॅलोजनेशन. तर कसं होणार, तर बघा, अल्डिहाइड जो आहे तो बेन्झीनवर कुठला इफेक्ट लावायला बाळांनो, डबल सिंगल डबल. म्हणजे हा तर पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी विड्रॉ करायला ना, म्हणजे हा लावायला मायनस आहे आणि इंडक्टिव्ह लावायला मायनस आहे. जर हा पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी बाहेरच्या साईडला विड्रॉ करायला म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज येणार कुठं, ऑर्थो आणि पॅराला. मग ऑर्थो आणि पॅराला पॉझिटिव्ह चार्ज यायला म्हणजे इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी आहे. म्हणजे ऑर्थो आणि पॅराला इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे का, नाही. एक असतात रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आणि एक असतात रिंग डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप. तर अल्डिहाइड हा रिंग डिऍक्टिव्हेटिंग आहे, मायनस एम इफेक्ट लावायला आहे. रिंग डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप असतील तर ते मेटा डायरेक्टिंग इन नेचर असतात, आणि रिंग ऍक्टिव्हेटिंग असतील प्लस एम प्लस एच प्लस आय वाले तर ते ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग असतात. कारण की रिंग ऍक्टिव्हेटिंग ग्रुप बेन्झीन रिंगवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढवतात ऑर्थो आणि पॅरावर. रिंग डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप बेन्झीन रिंगवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करतात ऑर्थो आणि पॅरावर. अल्डिहाइड अँड कीटोन आर रिंग डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप. त्यामुळे ऑर्थो आणि पॅरावर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इतकी नाहीये, त्यामुळे कंपॅरेटिव्हली मेटावर इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, त्यामुळे दे आर मेटा डायरेक्टिंग. तर बघा,
कॉन्सन्ट्रेटेड HNO3 H2SO4 हे आपापसात रिॲक्ट करून इलेक्ट्रोफाईल तयार करतात NO2+. मग हा NO2+ कुठे येणार, हे बेन्झाल्डिहाइड आहे ना, मेटा डायरेक्टिंग आहे, म्हणजे तुम्ही मेटाचा H रिप्लेस करणार तुम्ही NO2 ना. तर याचं 1 2 3 नायट्रो बेन्झाल्डिहाइड. नेक्स्ट कीटोन पण काय, मायनस आहे मायनस आहेच लावायला, रिंग डिॲक्टिव्हेटिंग आहे, म्हणजे क्लोरिनेशन कुठं होणार, मेटाला क्लोरिनेशन. ओके, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मेटाला होणार. ओके, इथं आपला अल्डिहाइड कीटोन हा पार्ट फिनिश केलेला आहे. अल्डिहाइड कीटोनचं प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज. नेक्स्ट लास्ट पार्ट आपण डिस्कस करतोय कार्बोक्सिलिक ऍसिड. तर कार्बोक्सिलिक ऍसिडचं प्रिपरेशन्स, केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज आपण डिस्कस करणार आहे. तर बघा, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड, COH ग्रुप sp3 कार्बनला अटॅच असेल तर त्याला ॲलिफॅटिक. एक्झाम्पल ॲसिटिक ऍसिड COH ग्रुप sp3 कार्बनला अटॅच आहे. प्रोपेनॉइक ऍसिड COH ग्रुप sp3 कार्बनला अटॅच आहे, ॲलिफॅटिक ऍसिड. ओके, हा आहे जनरल फॉर्म्युला RC डबल बॉन्ड OOH. ओके, नेक्स्ट कार्बोक्सिलिक ऍसिड आर टर्म ॲज मोनो, डाय, ट्राय डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ COH ग्रुप. म्हणजे ऑन द क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ COH ग्रुप. एकच COH असेल तर मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड, 2 COH ग्रुप असतील तर डाय कार्बोक्सिलिक ऍसिड, 3 COH ग्रुप असतील तर ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. तर बघा, प्रोपेनॉइक ऍसिड मध्ये एकच COH आहे, मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड. ऑक्झॅलिक ऍसिड मध्ये COH किती आहेत, 2 आहेत ना, त्यामुळे दिस इज क्लासिफाइड इनटू डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. सिट्रिक ऍसिड याच्यामध्ये COH ग्रुप किती आहेत, 3, त्यामुळे इट इज क्लासिफाइड इनटू ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड, COH ग्रुप डायरेक्टली अटॅच असेल ॲरोमॅटिक रिंगला तर त्याला आपण काय म्हणतोय, ॲरोमॅटिक. एक्झाम्पल बेन्झोइक ऍसिड, हे एक्झाम्पल ऑफ फॅलिक ऍसिड, आणि हे ऍसिटाइल सॅलिसिलिक ऍसिड विच इज नोन ॲज ॲस्पिरिन. याचं प्रिपरेशन आपण बघितलेलं आहे अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये. नेक्स्ट नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता कॉमन नेम आणि IUPAC नॉमेनक्लेचर आपण एकत्रच बघणार आहे. तर ठीक आहे, तर बघा, मी मगाशीच सांगितलं, जर इथं कार्बन किती आहे, एक कार्बनला कॉमन नेम मध्ये प्रिफिक्स काय यूज करतो आपण, फॉर्म. ओके, आणि जर कार्बोक्सिलिक अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइड सफिक्स, आणि कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर इक ऍसिड हे सफिक्स वापरतोय. तर याचं कॉमन नेम काय झालं, फॉर्मिक ऍसिड. IUPAC नेम, एक कार्बन आहे म्हणजे IUPAC नेम काय येणार, एक कार्बनला आपण काय म्हणतोय, रूट वर्ड डायरेक्ट मिथ. सिंगल बॉन्ड आहे म्हणून AN, आणि सफिक्स ऑइक ऍसिड वापरतो ना IUPAC मध्ये, ऑइक ऍसिड, मिथेनॉइक ऍसिड. E रिमूव्ह करतोय, फर्स्ट लेटर सेकंडरी सफिक्स होईल असेल तर. 2 कार्बनला आपण कॉमन नेम मध्ये यूज करतोय ऍसेट, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे म्हणून इक ऍसिड, मग याचं कॉमन नेम काय झालं, ऍसिटिक ऍसिड. IUPAC नेम काय येणार, 2 कार्बनच्या रूट वर्डला काय म्हणतोय आपण, इथेनॉइक ऍसिड, हे झालं त्याचं IUPAC नेम. तसं हे तुम्ही लिहा, 3 कार्बन आहेत म्हणजे प्रोपिओनिक ऍसिड, IUPAC नेम प्रोपेनॉइक ऍसिड. इथं किती कार्बन आहेत, 4 कार्बनला कॉमन नेम मध्ये ब्युटॅरिक ऍसिड, ब्युटेनॉइक ऍसिड. ओके, त्यानंतर इथं बघा 1 2 3 4 5 कार्बनला आपण काय म्हणतो कॉमन नेम मध्ये, व्हॅलरिक ऍसिड. IUPAC नेम 5 कार्बनला पेंटेनॉइक ऍसिड. अशा प्रकारे आपण याचे IUPAC नॉमेनक्लेचर बघतोय. ओके, हे तुम्ही कंप्लीट करा. ठीक आहे, व्हेरी सिंपल. हा टेबल दिलेला आहे, तुम्ही एकदा गो थ्रू करा. प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता कार्बोक्सिलिक ऍसिड कसं प्रिपेअर केलं जातं हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, फर्स्ट बघा, फ्रॉम नायट्राइल अँड अमाइड्स. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचा हायड्रोलिसिस केला तर कार्बोक्सिलिक ऍसिड पण तयार होते. ठीक आहे, तर फर्स्ट आपण बघतोय नायट्राइल. तर बघा, RCN आहे, याला आपल्याला पाणी पाजवायचं आहे. पाणी कसं पाजवणार, याला H2 आहे ना, तर सायनाइडला पाणी पाजवताना तर इथं मी ऍड केला OH आणि इथं ऍड केला मी H. तर हे कन्व्हर्जन झालं कशामध्ये, या RCOH आणि डबल बॉन्ड NH. नेक्स्ट इथं टॉटोमेरिझम होणार, तर
हा जो आहे तो रिरेझोनेट केला आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज आला, हा इथला H+ घेतला, तर काय तयार झालं, RC डबल बॉन्ड ONH2 फॉर्मेशन ऑफ अमाइड. म्हणजे सायनाइड अपॉन पार्शल रिडक्शन गिव्स अमाइड. आणि ह्या अमाइडला जर फर्दर तुम्ही पाणी पाजवला तर ते कन्वर्ट होत आहे अमाइड कशामध्ये, कार्बोक्सिलिक ऍसिड. ट्रिक बाळांनो लक्षात ठेवा, RCN आहे ना, RCN पासून काय मिळत आहे, RCOH ना, RCN आहे. याला जर तुम्ही हायड्रोलिसिस कंडिशन दिली असेल, मेन्शन केलं असेल पार्शल, तर अमाइड वरच स्टॉप होणार. मेन्शन केलं नाही तर कंप्लीट हायड्रोलिसिसचा प्रोडक्ट काय, कार्बोक्सिलिक ऍसिड. तर RCN अपॉन हायड्रोलिसिस गिव्स RCOH, C डबल बॉन्ड OOH, कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजेच सायनाइड म्हणजे सानिया, समजा सानियाने पानी पिया तो एसिडिटी हो गया. सायनाइडला जर पाणी पाजवलं तर ते कशामध्ये कन्वर्जन होत आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. इंपॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ओके, पार्शल रिडक्शन केलं तर अमाइड, कंप्लीट रिडक्शनचं कार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट, फ्रॉम असाइल क्लोराइड किंवा ऍसिड हालाइड, याला जर पाणी पाजवायचं, पाणी कसं पाजवायचं, पाण्यामधला OH याला HCl ला ब्रेक करायचं, काय तयार होत आहे, RC डबल बॉन्ड OH. इथं पण सेम HOH, पाणी पाजवा ऍसिड हालाइड डेरिव्हेटिव्हला, काय तयार होते, कार्बोक्सिलिक ऍसिड. सॉरी, इथं आपण असं करणार, याला OH याला H. ऍसिड अनहायड्राइडला जरी पाणी पाजवलं तरी कार्बोक्सिलिक ऍसिडच तयार होते. इथं OH इथं H, अशा प्रकारे त्याला पाणी पाजवा, 2 मोल्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाले. इथं OH इथं H, 2 मोल्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड ना, CH3C डबल बॉन्ड OOH, CH3C डबल बॉन्ड OH. ओके, तर अमाइड, ऍसिड हालाइड, ऍसिड अनहायड्राइड, इस्टर याला जर पाणी पाजवलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होत आहे. बघा, इस्टर याला OH याला H द्या, पाणी पाजवा, रिव्हर्सिबल आहे, फिशर एस्टरिफिकेशन, काय तयार झालं, RC डबल बॉन्ड OH आणि ROH. अल्कोहोलची कार्बोक्सिलिक ऍसिड सोबत रिएक्शन दिली तर इस्टर बनवायचं, इस्टर मध्ये पाणी टाकलं असेल तर कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल बनवायचं. ओके, रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. OH सेम, OH ब्रेक करा, हायड्रोलिसिस करा आणि कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्ही बनवू शकताय. नेक्स्ट, फ्रॉम अल्काइल बेन्झीन, हे इम्पॉर्टंट आहे बघा, हे आता इथं पहिली टाइम आपण लर्न करतोय. तर अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ओके, त्याला एक साइड चेन आहे, त्या साइड चेनला अल्फा कार्बनला जोपर्यंत हायड्रोजन आहे आणि त्याची रिएक्शन स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सोबत दिली असेल तर तुम्ही त्याचं कन्वर्जन करायचं बेन्झोइक ऍसिड मध्ये. ओके, तर बघा, तुम्हाला यापैकी कोणतं पण कंपाऊंड दिलं असेल, आयदर टोल्युइन, इथाइल बेन्झीन, आयसोप्रोपाइल बेन्झीन विच इज क्युमिन, बेन्झाइल अल्कोहोल, बेन्झाल्डिहाइड, एसिटोफिनॉन, हे तुम्ही घेऊ शकताय. हे कंपाऊंड जे आहेत ह्यापैकी तुम्हाला कोणतं पण कंपाऊंड दिलं आणि त्याची रिएक्शन स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सोबत दिली असेल, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट KMNO4 इज इन ऍसिडिक मीडियम, K2Cr2O7 इज इन ऍसिडिक मीडियम, हे जर दिले असेल तर डोळे बंद करून जोपर्यंत ह्या कार्बनला हायड्रोजन आहे, ओके, तोपर्यंत त्याचं ते कन्वर्जन करतंय कशामध्ये, बेन्झोइक ऍसिड मध्ये, C डबल बॉन्ड OH. यापैकी कोणता पण तुम्हाला रिएक्टंट दिला आणि त्याची रिएक्शन स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सोबत दिली तर प्रोडक्ट बनवायचा बेन्झोइक ऍसिड. व्हेरी इंपॉर्टंट प्रिपरेशन मेथड, हे इम्पॉर्टंट आहे. क्युमिन अपॉन एअर ऑक्सिडेशन इन द प्रेझेन्स ऑफ कोन नॅफ्थॅलिन गिव्स फिनॉल, but cumin upon reaction with strong oxidizing agent gives benzoic acid. Very important. Next, from alkene, अल्किनचं रिडक्टिव्ह ओझोनलिसिस केलं तर अल्डिहाइड आणि कीटोन मिळतंय, परंतु अल्किनचं ऑक्सिडेटिव्ह ओझोनलिसिस केला तर जर अल्डिहाइड तयार होत असेल तर त्या अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन करायचं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आणि कीटोन ऍज इट इज कीटोनच ठेवायचं. ठीक आहे, तर बघा, अल्किनचं ऑक्सिडेटिव्ह ओझोनलिसिस साठी कंडिशन काय देतात बघा, इथं देतात तुम्हाला O3 आणि सेकंड देतात तुम्हाला H2O2. ओके, तर
अल्किनचं तुम्हाला असंच जर कंडिशन दिली ओझोनलिसिस, ऑक्सिडेटिव्ह ओझोनलिसिस, तर काय करताय तुम्ही, डबल बॉन्ड ब्रेक करणार आणि आजूबाजूला काय लावणार, ऑक्सिजन लावणार. मग काय तयार व्हायलंय, CH3 डबल बॉन्ड OH प्लस CH3 डबल बॉन्ड OCH3. कीटोन असेल तर कीटोनच, पण तो अल्डिहाइड असेल तर त्याचं फर्दर ऑक्सिडेशन कशामध्ये करणार, ऍसिडिक ऍसिड मध्ये. कळतंय का. तर अल्किनचं ऑक्सिडेटिव्ह ओझोनलिसिसचे जे तुम्ही प्रोडक्ट लिहिताय तेच प्रोडक्ट अल्किनची रिॲक्शन जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सोबत दिली असेल तर ते सेमच प्रोडक्ट लिहायचे. म्हणजे रिॲक्शन ऑफ अल्किन विथ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर प्रोडक्ट आर सेम ॲज ऑक्सिडेटिव्ह ओझोनलिसिस, सेम ॲज ऑक्सिडेटिव्ह ओझोनलिसिस. प्रोडक्ट आर सेम ॲज ऑक्सिडेटिव्ह ओझोनलिसिस. म्हणजे हे जे प्रोडक्ट लिहिलोय आपण, प्रोपॅनॉन आणि ऍसिडिक ऍसिड, हेच दोन प्रोडक्ट तयार होतात स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट सोबत. डबल बॉन्ड ब्रेक करा, आजूबाजूला ऑक्सिजन लावा, कीटोन असेल तर कीटोनच, अल्डिहाइड असेल तर त्याचं फर्दर ऑक्सिडेशन करा कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. नेक्स्ट, फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट कार्बोक्सिलिक ऍसिड, ब्युटी ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट कार्बन कॅरीज नेगेटिव्ह. हा न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट करणार, कार्बन डायऑक्साइड सोबत रिॲक्ट करणार, पाय बॉन्ड ब्रेक करणार, ऑक्सिजनवर निगेटिव्ह येणार. काय तयार झालं, R यांना अटॅक कोणावर केला, C डबल बॉन्ड O, O वर मायनस आला, पाण्यामधला H+ घेतला तर कार्बोक्सिलिक ऍसिड. लिहा हा प्रोडक्ट, CH3 मायनस, अटॅक केला कार्बन डायऑक्साइड, O वर आला मायनस, फॉर्मेशन ऑफ व्हॉट, ऍसिटिक ऍसिड. हे झालं प्रिपरेशन मेथड. नेक्स्ट बघा फिजिकल प्रॉपर्टीज. तर बघा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तर कार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम C1 to C4 कार्बन are completely soluble in water. Solubility is inversely proportional to molecular weight. Solubility is due to H bonding with water molecule. Boiling point आला तर boiling point, melting point directly proportional to molecular weight. Boiling point आला सेम कन्सेप्ट, molecular weight ज्याचं जास्त त्याचा boiling point जास्त, molecular weight सेम असेल तर inversely proportional to branching. Solubility असेल तर like dissolve in like, polar part जेवढा म्हणजे सॉरी नॉन पोलर पार्ट जेवढा कमी तेवढी सोल्युबिलिटी वॉटरमध्ये जास्त. तर कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पण दोन पार्ट आहेत. हा आहे हायड्रोफिलिक पार्ट आहे ना, हायड्रोफिलिक, आणि हा कोणता आहे, हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिक पार्ट हा काय आहे, नॉन पोलर. तर जेवढा नॉन पोलर पार्ट कमी तेवढी वॉटरमध्ये सोल्युबिलिटी जास्त. म्हणजे आपण असं म्हणू शकतोय, बाय इन्क्रीज इन मॉलिक्युलर वेट नॉन पोलर पार्ट increases, solubility in water decreases. इथं काही तुम्हाला बघा मॉलिक्युलर वेट वाढत चाललंय, बॉइलिंग पॉइंट पण वाढत चाललाय. आता बॉइलिंग पॉइंट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज ग्रेटर दॅन बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्कोहोल. तर बघा अल्कोहोल मध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग आहेत बानू, आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग होतंय. तर हे जे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये जे हायड्रोजन बॉन्डिंग होतंय, ओके, याची हायड्रोजन बॉन्डिंगची स्ट्रेंथ ही जास्त आहे अल्कोहोल मध्ये जे हायड्रोजन बॉन्डिंग होते त्याच्यापेक्षा. त्यामुळे कंपॅरेटिव्हली कार्बोक्सिलिक ऍसिडचा बॉइलिंग पॉइंट हा जास्त आहे कोणापेक्षा, अल्कोहोल पेक्षा. अल्कोहोलचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे अल्डिहाइड अँड कीटोन पेक्षा. अल्डिहाइड कीटोनचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे करस्पॉन्डिंग इथर, आणि इथरचा बॉइलिंग पॉइंट जास्त असतोय हायड्रोकार्बन पेक्षा. अशा ऑर्डर तुम्ही घेऊ शकताय. तर कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ते एक्झिस्ट इन डायमर फॉर्म इन वेपर स्टेट. वेपर स्टेट मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड हे डायमर फॉर्म मध्येच उडून जाते बाळा. ठीक आहे. नेक्स्ट लास्ट, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता कार्बोक्सिलिक ऍसिडच्या आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज डिस्कस करायच्या आहेत. तर कार्बोक्सिलिक ऍसिड मधला जो हायड्रोजन आहे तो बाळा ऍसिडिक इन नेचर आहे का, तो तुम्हाला माहित आहे. इथला H+ रिलीज केला तर दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन तो ऑक्सिजनला देऊन गेला. या कार्बोक्सिलिक ऍसिडचा हा काय झाला, कॉन्जुगेट बेस. ओके, मग Ka घेतलं मी, ओके, कॉन्स्टंट. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, बरोबर. मग हा जो Ka आहे मिळालेला व्हॅल्यू आहे, Pk म्हणजे काय, जो K आहे त्याला मायनस लॉगॅरिथमिक केलं तर मायनस लॉगॅरिथमिक ऑफ K म्हणजे काय आहे, Pk. ओके, मग फॅक्टर्स अफेक्टिंग ऍसिडिक स्ट्रेंथ काय आहेत बघा. जेवढा Ka जास्त असेल तेवढा Pk काय असणार, कमी, आणि जेवढा Ka जास्त तेवढी ऍसिडिक स्ट्रेंथ पण काय असते, जास्त. Ka जास्त कधी होणार, जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट जास्त असेल तर.
कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट जास्त कधी असणार, जर रिॲक्शन इक्विलिब्रियम फॉरवर्ड डायरेक्शनला जात असेल तर. फॉरवर्ड डायरेक्शनला कधी जाणार, जर हा हायड्रोजन जास्त ऍसिडिक असेल तर हा फॉरवर्डला जायला बघेल ना, H+ रिलीज करायला बघेल. त्यामुळे जेवढा Ka जास्त तेवढी ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त. नेक्स्ट फॅक्टर आहे ऍसिडिक स्ट्रेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. जर एखाद्या कार्बोक्सिलिक ऍसिडला हे मायनस वाले इफेक्ट लागले तर ते कार्बोक्सिलिक ऍसिडची स्ट्रेंथ वाढवतात, आणि जर प्लस वाले इफेक्ट लागले तर कार्बोक्सिलिक ऍसिडची स्ट्रेंथ कमी करतात. ओके, तर बघा इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑन ऍसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तर जर एखादा हॅलोजन असेल तर हॅलोजन काय लावते बाळांनो, मायनस आहे. मायनस आवडल्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिडची ऍसिडिक स्ट्रेंथ वाढते. इथं बघा फ्लोरीन मायनस आहे लावायला, इथं क्लोरीन मायनस आहे लावायला, इथं ब्रोमीन, इथं आयोडीन, CH3 तर प्लस आहे लावतोय. बरोबर, म्हणजे मोर ऍसिडिक हे ABCDE घेतलं तर मोर ऍसिडिक A, देन B, देन C, देन D, देन E. ओके, तर जे जास्त ऍसिडिक असणार त्याचा pKa सगळ्यात कमी, इथं बघा, आणि जे कमी ऍसिडिक असणार त्याचा pKa सगळ्यात जास्त. ओके, मायनस वाले इफेक्ट आहेत ना ते कॉन्जुगेट बेसला स्टॅबिलाइज करतात बाळांनो. सेम कॉन्सेप्ट, कार्बोक्सिलिक ऍसिड का ऍसिडिक आहे, H+ रिलीज केल्यावर ऑक्सिजनवर नेगेटिव्ह येणार. हा जो नेगेटिव्ह आहे तो रेझोनन्स स्टेबलाइज आहे ना, H+ रिलीज केल्यावर ऑक्सिजनवर नेगेटिव्ह आहे, तो नेगेटिव्ह जर स्टेबल होत असेल तर तो H+ ऍसिडिक असतोय. ओके, इक्विव्हॅलंट रेझोनन्स आहे. आता ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडची ऍसिडिक स्ट्रेंथ बघा, तुम्हाला इफेक्ट ऑपरेट करता आले पाहिजेत बाळांनो. JOC मध्ये हे तुम्ही लर्न करता 11 मध्ये. NO2 काय लावणार, -M आणि -I. CH3 लावतो बाळांनो +H आणि +I. तर मायनस वाले इफेक्ट ऍसिडिक स्ट्रेंथला वाढवतात ना, त्यामुळे मोर ऍसिडिक कोण येणार, 4 नायट्रोबेन्झोइक ऍसिड. इथे इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, इथं डोनेटिंग पण नाही विड्रॉइंग पण नाही, त्यामुळे याच्यानंतर मोर ऍसिडिक हे बेन्झोइक ऍसिड, आणि सगळ्यात कमी ऍसिडिक 4 मिथाइल बेन्झोइक ऍसिड. हे जास्त ऍसिडिक आहे त्यामुळे याचा pKa कमी, हा कमी ऍसिडिक आहे त्यामुळे त्याचा pKa जास्त. ओके, लॅबोरेटरी टेस्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता लिटमस टेस्ट. कार्बोक्सिलिक ऍसिड हे ऍसिडिक इन नेचर आहे ना, मग तुम्ही लॅबोरेटरी टेस्ट माहिती आहे की एखादं कंपाऊंड ऍसिडिक असेल तर ते ब्ल्यू लिटमस कन्वर्ट करते कशामध्ये, रेड मध्ये. लिटमस टेस्ट, ब्ल्यू लिटमस कन्वर्ट होणार कशामध्ये, रेड. नेक्स्ट सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. तर कार्बोक्सिलिक ऍसिड जे आहे ते स्ट्रॉंग बेस ॲज वेल एज वीक बेस दोघांसोबत रिॲक्ट करते. स्ट्रॉंग बेस सोबत रिॲक्ट केलं तर फॉर्मेशन ऑफ ऍसिड प्लस बेस, सॉल्ट प्लस वॉटर. इथं वीक बेस आहे सोडियम बायकार्बोनेट, इथं पण काय तयार होणार, सॉल्ट प्लस वॉटर प्लस लिबरेशन ऑफ CO2, इफरवन्सेस ऑफ CO2. ओके, इस्टर टेस्ट. तुम्हाला फिशर इस्टरिफिकेशन अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये सांगितलंय. कार्बोक्सिलिक ऍसिडची रिॲक्शन अल्कोहोल सोबत केली तर काय तयार होते, इस्टर. रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. तर इस्टर तयार करत असताना एक लक्षात घ्या, हा वॉटर मधला कार्बोक्सिलिक ऍसिड मधला OH आणि अल्कोहोल मधला H मिळून वॉटर बाहेर पडतंय. ओके, तुम्हाला क्वेश्चन विचारतात. म्हणजे हा जर मी 18 लेबल ऑक्सिजन घेतला तर इथं प्रोडक्ट काय तयार होणार, RC+O, हा 18 लेबल ऑक्सिजन हा अल्कोहोल मधला ऑक्सिजन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आलेला आहे, आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मधला ऑक्सिजन वॉटर मध्ये गेलेला आहे. ओके, फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराइड. तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिडची रिॲक्शन PCl3 किंवा PCl5 सोबत दिली तर तुम्ही बनवणार ऍसिड हालाइड. ओके, तर इथला OH तुम्ही रिप्लेस करणार एका क्लोरीननं. काय तयार करणार तुम्ही, RC+OCl प्लस हे 3 मोल्स तयार होतील आणि इथं बाय प्रोडक्ट तयार होतोय H3PO3. ओके, PCl3 सोबत हे सेम प्रोडक्ट लिहू शकताय. तर नेक्स्ट बघा, तुम्ही PCl5 सोबत पण ही रिॲक्शन लिहू शकताय. तर बघा इथं जर मी असा H ड्रॉ केला तर इथं PCl3, एक Cl इथं, एक Cl इथं. ओके, इथं ऍसिड क्लोराइड तयार होईल आणि इथं HCl तयार होईल. ओके, काय तयार होते बघा, CH3, CH2, C+O, Cl, POCl3 बाय प्रोडक्ट तयार होणार आणि HCl. ओके, इम्पॉर्टंट. थायोनाइल क्लोराइड OH रिप्लेस होणार कशानं, क्लोरीननं. CH3, C+O, Cl. ओके, SO2 बाहेर पडेल, HCl
गॅसियस आहे, बाहेर पडेल. ओके. नेक्स्ट रिॲक्शन विथ अमोनिया. कार्बोक्सिलिक ऍसिडची जर अमोनिया सोबत रिॲक्शन घेतली तर हे ऍसिड आहे, हे बेस आहे. ऍसिड प्लस बेस फॉर्मेशन ऑफ सॉल्ट. या सॉल्टला जर स्ट्रॉंगली तुम्ही हिटिंग केला तर फॉर्मेशन ऑफ अमाइड. ओके, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड पासून अमाइड मिळते. नेक्स्ट फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड विथ द हेल्प ऑफ डिहायड्रेटिंग एजंट P2O5. P2O5 हा डिहायड्रेटिंग एजंट आहे बघा. इथला OH इथला H वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करणार आणि फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड. सेम प्रोडक्ट तुम्ही लिहू शकता इथं, ऍसिडिक अनहायड्राइड तयार होणार. त्यानंतर डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडा लाईम तुम्ही बघितलाय, NaOH कॅल्शियम ऑक्साईड 3:1 प्रपोर्शन घेत आहे. ओके, आणि या जे बेन्झोइक ऍसिड आहे त्याचं डिकार्बोक्सिलेशन करून इथं काय तयार करताय, बेन्झीन. ओके, प्लस CO2. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ CO2 ना. हेच तुम्ही डिकार्बोक्सिलेशन करू शकता सोडा लाईम सोबत. CH3 आणि हा इथला H म्हणजे इथं CH4 तयार होणार, मिथेन तयार होणार. ओके, मिथेन Na2CO3 तयार होणार बाय प्रोडक्ट. हे तुम्ही हायड्रोकार्बन मध्ये लर्न केलाय. रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये रिडक्शन पण लर्न केलेलं आहे आपण. कार्बोक्सिलिक ऍसिड LiLH4 इज अ सोर्स ऑफ व्हॉट, H-. हा पहिल्यांदा त्याला रिड्यूस करतोय अल्डिहाइड मध्ये आणि अल्डिहाइडचं फर्दर रिडक्शन कशामध्ये करतोय, अल्कोहोल. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड अपॉन रिएक्शन विथ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इज प्रायमरी अल्कोहोल. H2PD नो रिएक्शन. H2PD कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करत नाही. NaBH4 अल्सो वीक रिड्युसिंग एजंट आहे, तो फक्त अल्डिहाइड कीटोन आणि इमाइन आणि ऍसिड हॅलाइडचं रिडक्शन करतोय. कार्बोक्सिलिक ऍसिडचं तो रिडक्शन करत नाही. BH3THF हा स्पेशल रिड्युसिंग एजंट आहे फॉर कार्बोक्सिलिक ऍसिड, हे प्रायमरी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करत आहे. ओके, तर LiLH4 आणि BH3THF कार्बोक्सिलिक ऍसिडला रिड्यूस करतात कशामध्ये, प्रायमरी अल्कोहोल मध्ये. ओके, व्हेरी सिंपल. नेक्स्ट बघा, इथं प्रिव्हियस इयर बोर्ड जे क्वेश्चन विचारलेले आहेत या चॅप्टरवर ते मी इथं स्लाइड 2-3 ऍड केलेले आहेत. तुम्ही नीट केअरफुली बघा, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ओके, इझिली सॉल्व्ह होऊन जातील जर तुम्ही कंप्लीट व्हिडिओ बघितला असतील तर. तर बघा, हे त्याच्यावर विचारलेले बोर्ड PYQ आहेत. ओके, तर इथं आपला अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड हा चॅप्टर सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे. ओके, तर आपण इथं थांबूया. वी स्टॉप हिअर. थँक्यू. हॅपी लर्निंग.